सो वेलकम बॅक मित्रांनो. आजचा आपण लास्ट लेक्चर बघणार आहोत रिलेटेड टू द वीड मॅनेजमेंट कोर्स, दॅट इज हर्बिसाइड रेजिस्टन्स इन वीड्स. बरोबर आहे. तर आता याच्या आपण हा लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी काही महत्त्वाचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते नोट करून घ्या, की जे एक्झामला फ्रिक्वेंटली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. की बघा, हु इज द हार्ट ऑफ स्प्रेयर. काय आहे हार्ट ऑफ स्प्रेयर? कोणाला म्हटलं जातं माहिती आहे? तर त्याला म्हणतात नोझल. ठीक आहे. जे काही आपलं स्प्रे आपण करत असतो, राईट, एक त्या ठिकाणी असं पाईप असतो आणि त्याच्या पुढे जे असतं एक स्प्रेचं युनिट बसवलेलं आहे आणि त्यातनं असं जे बाहेर स्प्रे पडतो, तर ते जे नोझल असतं त्या नोझलला हार्ट ऑफ स्प्रेयर असं म्हटलं जातं. हा एक्झामला वेळोवेळी क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. खूप बेसिक्समधनं आहे पण हा विचारला जातो. देन दुसरं आपल्याला एक महत्त्वाचं याच्यामध्ये बघायचं आहे की जे की स्प्रेयर असतात, ठीक आहे, जे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेयर वापरतो स्प्रेइंगसाठी, हर्बिसाईड असेल, पेस्टिसाईड असेल, तर स्प्रे करण्याचे व्हॉल्यूमच्या बेसिसवर त्याचे टाईप असतात. ठीक आहे. काय आहेत? स्प्रेयरचे टाईप्स असतात. स्प्रेयरचे टाईप्स असतात ऑन द बेसिस ऑफ दिस व्हॉल्यूम. ठीक आहे. स्प्रेयर टाईप्स ऑन बेसिस ऑफ व्हॉल्यूम. बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ स्प्रे. किती पाणी जे आहे ते सोल्युशन जे आहे ते स्प्रे करू शकतं त्या बेसिसवरती डिफरन्शिएट केलेलं असतं. तर याला नोट करून घ्या, कारण की याच्यामधनं पण वेळोवेळी विचारलं जातात क्वेश्चन. पहिलं आहे हाय व्हॉल्यूम स्प्रे. कसा आहे? हाय व्हॉल्यूम स्प्रे. हाय व्हॉल्यूम स्प्रे. आता हा किती साधारणपणे, हे जे हाय व्हॉल्यूम स्प्रेचा स्प्रेयर आहे हा किती पाणी स्प्रे करेल? तर साधारणपणे ग्रेटर दॅन इक्वल ऑर ग्रेटर टू 400 लिटर्स. किती? 400 लिटर प्रति हेक्टर जे आहे हे वॉटर जे लिक्विड स्प्रे करत असतं. ओके, लिक्विड स्प्रे करेल. याचे जे ड्रॉपलेट साईज आहे ती पण मोठी असते, त्यामुळे याला 400 लिटरच्या वरतीच जे आहे पाणी लागतं हेक्टरी. नंतर 2 नंबरला आपल्याकडे आहे लो व्हॉल्यूम स्प्रे. काय आहे? लो व्हॉल्यूम स्प्रे. आता जो लो व्हॉल्यूममधला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला गेलं तर आपण म्हणू शकतो की 5 ते 400 लिटरपर्यंत जे आहे 5 ते 400 लिटर पर हेक्टर जर स्प्रे व्हायला पाणी लागत असेल तर दॅट इज ऑफ दी लो व्हॉल्यूम स्प्रे. याच्यामध्ये पण काय आहे बघा, आपण डिफरन्शिएट करू शकतो की साधारणपणे 100 ते 200 लिटर जे आहे पाणी लागतं हेक्टरी, जर का तुम्ही स्प्रे कसा करत असला, ग्राउंड ॲप्लिकेशन करत असले तर. म्हणजे जे की आपण प्री इमर्जन्स ॲप्लिकेशन करतो विडीसाईडचं, तशा कंडिशनसाठी हे ग्राउंड ॲप्लिकेशन आपण करतो, तिथे 100 ते 200 लिटर हेक्टरी पाणी लागेल. आणि तेच जर का तुम्ही एरियल ॲप्लिकेशन करत असाल तर जवळपास 15 to 75 लिटर पर हेक्टर लागेल फॉर एरियल ॲप्लिकेशन. बरोबर आहे. देन याच्यामध्ये थर्ड आपल्याकडे टाईप येतो, त्याला म्हणतात अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. काय म्हणतात याला? अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. ठीक आहे. अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. तर हा किती करतो? तर साधारणपणे लेस दॅन 5 लिटर्स, खूप कमी याला पाणी लागतं, लेस दॅन 5 लिटर्स पर हेक्टर जे आहे याचं लिक्विड जे वॉटर लिक्विड त्याला लागतं फॉर स्प्रेइंग. त्यामुळे याचा जो ड्रॉपलेट साईज आहे हा कसा असतो? खूप लहान असतो. ड्रॉपलेट साईज जी आहे ही खूप लहान असते. त्याच्यामुळे अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेयर जो असतो हा नेहमी रात्रीच्या वेळेला मारतात किंवा संध्याकाळच्या इव्हनिंगच्या टाईमला त्या ठिकाणी स्प्रे केला जातो. नाहीतर काय होतं, स्प्रे करताना त्याचं ड्रिफ्ट होतं, इव्हॉपरेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे हा जो अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे आहे हा नेहमी हाय ह्युमिडिटी कंडिशनमध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा जे की रात्रीच्या कंडिशनला जे स्प्रे होतात त्यावेळेस आपण याला यूज करू शकतो. ठीक आहे. देन आता बघा, जे की महत्त्वाचे जे की पार्ट्स असतात, ओके, जे की पार्ट्स असतात एका स्प्रेयरचे, पार्ट्स ऑफ स्प्रेयर, त्याच्यामधले आपण काही पार्ट्स बघूया की ज्याचं इम्पॉर्टंट रोल असतं, त्याचं फंक्शन काय असतं. तर बघा, सगळ्यात पहिले स्प्रे टिप. काय आहे? स्प्रे टिप. जे आपण नोझल असतं त्याच्या एकदम पुढच्या साईडला जे टिप असतं ते, तर तिथे स्प्रे टिप जे असते इट रेग्युलेट्स दी फ्लो. ओके, ते काय करतं? इट रेग्युलेट्स दी फ्लो. बरोबर आहे. जे की पाण्याचा जो काही फ्लो असेल अँड पॅटर्न ऑफ ड्रॉपलेट्स, अँड ड्रॉपलेट्सचा पॅटर्न जो काही पडेल तर तो जे आहे हे स्प्रे टिप रेग्युलेट करत असतं. देन सेकंड नंबरला आहे, हे सांगायचं राहिलं, हे जे आहे स्प्रेयरचे जे टाईप्स आपण सांगितलं ना, हे एक्झामला विचारतात की हाय व्हॉल्यूम स्प्रेयर जो असतो तो किती पाणी त्या ठिकाणी सप्लाय करतो. तर हे तुम्हाला पाठ पाहिजे की ग्रेटर दॅन 400 लिटर्स पर हेक्टर, किंवा लो व्हॉल्यूम स्प्रे किती करतो, किंवा अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे किती करतो, हे माहीत पाहिजे. हे एक्झामला विचारलं तर. देन आपण हे बघत होतो की पार्ट्स ऑफ स्प्रेयर. सो स्प्रे टिपचं आपण बघितलं की हे पाण्याचं काय करतं, फ्लो आणि ड्रॉपलेटचा जो काही पॅटर्न आहे ते रेग्युलेट करण्याचं काम करतं. देन दुसरं आपल्याकडे आता नोझलची कॅप एक असते,
नोझलची कॅप काय करते, इट होल्ड्स द नोझल. काय करते, इट होल्ड्स नोझल इंटॅक्ट इन प्लेस. इंटॅक्ट इन प्लेस, कारण की जे की नोझल असते, बरोबर आहे, असा पाईप असणार, ठीक आहे, आणि याला असं पुढे हे नोझल असतं, राईट. आता काय होतं याच्यामध्ये बघा, की जी की नोझल कॅप आहे ही या पुढच्या भागामध्ये आपल्याला लावलेली दिसते. का बरं, कारण की इकडच्या भागामध्ये जे की नोझल त्यांनी फिट केलेलं असेल, तर बॅक साईडने बरोबर आहे पाणी येत राहतं, जे की सोल्युशन असेल ते येतं, आणि मोठ्या प्रमाणावरती फोर्स त्याच्यावरती असतो. त्याच्यामुळे ही जी की मधली चाळणी असेल, जी की नोझल असेल, ते बाहेर निघून जाऊ नये म्हणून एक प्रकारे त्याला वरून होल्ड करण्यासाठी एक नोझलचं कॅप त्या ठिकाणी प्लेस केलेली असते. ओके, सो 3 नंबरचा याच्यामधला आहे, दॅट इज द नोझल बॉडी. काय आहे, नोझलची बॉडी आहे. नोझलची बॉडी काय काम करते, इट अकोमोडेट्स स्ट्रेनर, अकोमोडेट्स काय असतं याच्यामध्ये, स्ट्रेनर नावाचा एक त्या ठिकाणी पार्ट असतो, आणि दुसरं आहे त्यासोबत नोझल टिप. काय आहे, नोझल टिप, आपलं फर्स्ट वन आपण जे बघितलं. ओके, सो स्प्रे टिप, नोझल टिप ज्याला आपण म्हणतो ते दोन्ही जे आहे ह्या नोझल बॉडीमध्ये आपल्याला कंटेंट दिसतात. आणि त्यानंतर एक आहे स्ट्रेनर, जे आपण नोझल बॉडी म्हणतो स्ट्रेनर. ते स्ट्रेनरचं काय काम आहे, इट फिल्टर्स द पार्टिकल, बरोबर आहे, जे की पार्टिकल त्याच्यामध्ये असतील, इट फिल्टर्स द पार्टिकल टू अवॉइड क्लॉगिंग, बरोबर आहे. कुठल्याही प्रकारे जे की क्लॉगिंगचा इश्यू आहे, ठीक आहे, म्हणजे जे की त्याच्यामध्ये जे की पार्टिकल्स असतील, सॉलिड पार्टिकल जर असतील, तर ते नोझलमध्ये अडकले नाही पाहिजे. कारण नोझल काय आहे, नोझल इज द हार्ट ऑफ आर स्प्रेयर. त्याच्यामुळे नोझल खराब होऊ नये म्हणून काय करतात, ते स्ट्रेनर अगोदर फिक्स केलेलं असतं, जे की पार्टिकल्सला जे आहे पुढे जाऊ देत नाही, त्याला क्लॉगिंगपासून अवॉइड करतं, आणि फक्त जे की सोल्युशन फॉर्ममध्ये जे की असेल तयार झालेलं मिक्सचर, तर तेच फक्त त्याच्यामधनं पास होतं, त्याला म्हणतो आपण स्ट्रेनर. तर अशा पद्धतीचे जे की असतात, एक खूप महत्त्वाचे जे की पार्ट्स असतात ऑफ दिस स्प्रेयर. देन आता आपण बघणार आहोत की बेसिकली काय आहे हिस्ट्री ऑफ हर्बिसाइड रेजिस्टन्स. आपलं मेन लेक्चर जे आहे ते आज आहे अपॉन द हिस्ट्री ऑफ हर्बिसाइड रेजिस्टन्स. तर बघा, द रेजिस्टन्स जो असतो इन वीड, सेनेसिओ वल्गेरिस, हे एक वीडचं नाव आहे, सेनेसिओ वल्गेरिस. हे इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या, कारण की जेव्हा जेव्हा हर्बिसाइड रेजिस्टन्स हा टॉपिक जेव्हा जेव्हा येईल, तेव्हा याची लेक्चरचे स्टार्टच या नावापासून होतं, दॅट इज सेनेसिओ वल्गेरिस. याचंच हे सायंटिफिक नेम आहे, याचंच कॉमन नेम आहे कॉमन ग्राउंड सेल. सो कॉमन ग्राउंड सेल नावाचं हे जे की वीड आहे, तर याने काय दाखवलं, रेजिस्टन्स दाखवला. ओके, कोणत्यासाठी, तर ट्रायझिन्स नावाचा जो की आपला हर्बिसाइडचा ग्रुप आहे, ठीक आहे, हर्बिसाइडचा जो की आपला ग्रुप आहे ट्रायझिन्स नावाचा. याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो, याचे एक्झाम्पल काय, ट्रायझिन हा जो ग्रुप आहे, याचे एक्झाम्पल येतात, ॲट्राझिन येईल, त्यानंतर सिमाझिन. ओके, ज्याच्या मागे ZI यांनी असं लिहिलेलं येतं ना सफिक्समध्ये, ते सगळे ट्रायझिन्समध्ये येतं. तर हे जे ट्रायझिन्स होते, पहिले काय व्हायचं की सेनेसिओ वल्गेरिस नावाचं हे जे की वीड होतं, ओके, हे जे की वीड होतं, तर याच्यावर तुम्ही जेव्हा कधी हे सिमाझिन स्प्रे करणार त्यावेळेस हे वीड काय व्हायचं, किल होऊन जायचं. पण खूप जास्त फ्रिक्वेंटली यूज केल्यानंतर काय झालं, काही वर्षानंतर, की ते जे की वीड होतं त्याच्यामध्ये सेल्फमध्ये काय झालं, त्याच्यामध्ये एक प्रकारे म्युटेशन झालं. ओके, त्याच्यामध्ये म्युटेशन झालं किंवा त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन आलं, आणि त्याच्यामुळे जे आहे तिथून पुढे याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप झाला, की त्याच्यानंतर आपण तेच हर्बिसाइड फवारल्यावरती पहिले ते वीड मारायचं, पण आता ते वीड मरत नाही. तर यालाच आपण म्हणतो हर्बिसाइड रेजिस्टन्स, की त्या हर्बिसाइडमुळे ते वीड मरणं आता थांबलेलं आहे. ठीक आहे, सो हे जे की ट्रायझिन्ससाठी जे आहे हे पहिले एक्झाम्पल आहे, की सेनेसिओ वल्गेरिस नावाचं वीड आहे, जे की ट्रायझिन्सला आता हर्बिसाइडला काय आहे, रेजिस्टन्स दाखवण्याचं सुरुवात केलेली आहे. इट वॉज डिटेक्टेड इन USA इन 1968. बघा, 1968च्या काळामध्येच याचं रेजिस्टन्स डेव्हलप झालं होतं, आणि इट वॉज रिपोर्टेड बाय रायन इन 1970. तर हे खूप महत्त्वाचं आहे की सेनेसिओ वल्गेरिसचं कोणत्या इयरमध्ये डिटेक्ट झालं होतं, तर दॅट इज 1968. ओके, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आणि सेनेसिओ वल्गेरिस कोणत्या त्या ठिकाणी हर्बिसाइडच्या ग्रुपला रेजिस्टन्स दाखवतं, ते आहे ट्रायझिन्स. हे पूर्ण स्टेटमेंटच नोट करून घ्या, ठीक आहे, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. देन इंडियामधलं एक्झाम्पल आता बघूया. इन इंडियामध्ये फॅलॅरिस मायनर नावाचा जो वीड होता, फॅलॅरिस मायनर, तर इट डेव्हलप द रेजिस्टन्स टू आयसोप्रोट्युरॉन. कशाला, आयसोप्रोट्युरॉनला रेजिस्टन्स डेव्हलप झालं ड्युरिंग 1990-93, अँड द सेम वॉज रिपोर्टेड बाय मलिक अँड सिंग इन 1995. दिस वॉज द मोस्ट सिरियस केस ऑफ हर्बिसाइड रेजिस्टन्स इन द वर्ल्ड. जगामध्ये हे पण सेकंड जो पॉईंट आहे हा पण नोट करा, की इंडियामध्ये सगळ्यात पहिले रेजिस्टन्स कशासाठी डेव्हलप झालं, तर ते वीडचं नाव होतं फॅलॅरिस मायनर. ओके, फॅलॅरिस मायनर नावाचा हा जो वीड होता,
हा पण पहिले काय व्हायचा की तुम्ही जर का त्या ठिकाणी आयसोप्रोट्युरॉन, ओके, आयसोप्रोट्युरॉन नावाचं एक विडीसाईड आहे, ठीक आहे, एक हर्बिसाईड आहे. तर हे काय करायचं, हे आयसोप्रोट्युरॉन जे आहे हे आपण वीटच्या क्रॉपमध्ये वापरतो, ठीक आहे. वीटच्या क्रॉपमध्ये याला आपण स्प्रे करतो आणि वीट क्रॉपमध्ये जे की वीड्स असतील ते किल करायचं काम हे आयसोप्रोट्युरॉन करत असतं आणि वीटला कुठे डॅमेज व्हायचा नाही. पण एक खूप जास्त वर्षानंतर एक असं नोट करण्यात आलं की हे जे काही फॅलॅरिस मायनर पहिले हे विडीसाईड फवारल्यावरती मरायचं, तर त्याने काय केलं तर त्याच्यामध्ये रेझिस्टन्स डेव्हलप झाला हर्बिसाईडच्या विरोधात आणि आता हे फॅलॅरिस मायनर जे आहे ते कुठल्याही प्रकारे त्याच्यामुळे मरत नाही, राईट. का तर त्याच्यामध्ये हर्बिसाईड रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आहे आणि हे नोट केलं होतं 1992-93च्या काळामध्ये, ठीक आहे. सो हे पण एक इंडियामधलं जे आहे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. फॅलॅरिस मायनर इज रेझिस्टंट टू विच हर्बिसाईड, दॅट इज आयसोप्रोट्युरॉन. इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. आणि आयसोप्रोट्युरॉन कुठल्या क्रॉपमध्ये यूज केलं जातं तर दॅट इज वीट, ओके. त्यानंतर काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला इथे बघायच्या आहेत की पहिली आहे बघा हर्बिसाईड ससेप्टेबिलिटी, ओके. ससेप्टेबल होणं म्हणजे काय की त्या गोष्टीला बळी पडणे, काय म्हणतात ससेप्टेबलला आपण सोप्या शब्दात म्हणू बळी पडणे, ठीक आहे. बळी पडणे म्हणजे ससेप्टेबल होणे, म्हणजे जे की हर्बिसाईड आहे ते जर आपण स्प्रे केलं तर ते स्प्रे केल्यावरती एखादा प्लांट जर मरत असेल त्याला आपण म्हणतो की ते हर्बिसाईडला ससेप्टेबल आहे, ओके. इट इज द डिग्री टू विच अ प्लांट इज सब्जेक्टेड टू इंजुरी ऑर डेथ ड्यू टू अ पर्टिक्युलर हर्बिसाईड, बघ, ओके. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द हर्बिसाईड टॉलरन्स. आता ससेप्टेबल म्हणजे काय होतं की बळी पडणे म्हणजे त्या गोष्टीमुळे काय की हर्बिसाईड स्प्रे केल्यामुळे ते एखादा प्लांट मरून जायचं. पण हर्बिसाईड टॉलरन्स म्हणजे काय की एखाद्या प्लांटवरती तुम्ही जर का ते स्प्रे केलं हर्बिसाईड तर ते प्लांट काय ते मरत नाही, ते काय करतं त्याला टॉलरेट करून घेतं. सो इट इज द इनहेरिटेड ॲबिलिटी ऑफ अ स्पीसीज टू सर्वाईव्ह अँड रिप्रोड्यूस आफ्टर हर्बिसाईड ट्रीटमेंट, ओके. तर हर्बिसाईड स्प्रे केल्यावरती पण जर का ते प्लांट मरत नसेल तर त्याला म्हणतात हर्बिसाईड टॉलरन्स. आणि हर्बिसाईड टॉलरन्स जो आहे हा आपल्याला क्रॉपमध्ये कॅरेक्टर असणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. क्रॉपमधली ॲबिलिटी ही असणं गरजेची आहे, कारण की ज्यावेळेस आपण काय करतो गहूमध्ये जो असेल वीट क्रॉप जो आपला आहे त्याच्यामध्ये आयसोप्रोट्युरॉन स्प्रे करायचो, त्याच्यामधले वीड्स मरून जायचे, का कारण वीड्स काय होते ते हर्बिसाईडला ससेप्टेबल होते. पण वीट जो क्रॉप होता त्याला काहीच डॅमेज नाही व्हायचा, कारण की वीट क्रॉप काय होता हर्बिसाईडला टॉलरंट होता, ठीक आहे. तर असे जे आहेत आपल्याला ॲबिलिटीज दिसतात की कुठलाही वीड असेल हर्बिसाईडला काय पाहिजे, वीड जे आहे हे ससेप्टेबल पाहिजे आणि क्रॉप जो आहे तो कसा पाहिजे, इट शुड बी टॉलरंट. देन थर्ड वन वी हॅव दॅट इज द मोड ऑफ ॲक्शन. व्हॉट इज मोड ऑफ ॲक्शन? इट डिस्क्राइब्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की मोड ऑफ ॲक्शन काय, इट डिस्क्राइब्स द प्लांट प्रोसेसेस अफेक्टेड बाय द हर्बिसाइड or the entire sequence of events that result in the death of susceptible plants. It includes की बघा मोड ऑफ ॲक्शन म्हणजे काय की एकदा तुम्ही जर स्प्रे केलं, ठीक आहे, एखादा हर्बिसाईड जर स्प्रे केला एखाद्या प्लांटवरती स्प्रे केला तर त्याचं ॲब्झॉर्प्शन जे प्लांटमध्ये होतं ते त्यानंतर ॲब्झॉर्प्शन केल्यानंतर ते प्लांट बॉडीमध्ये कसं ट्रान्सलोकेट करतं, ते कुठे जाऊन त्याचं मेटाबॉलिझम म्हणजे ते डिकम्पोजिशन त्या मॉलिक्युलचं कसं होतं, किंवा मग ते इंटरॅक्शन कसं करतं साईट ऑफ ॲक्शनला जिथे त्याला प्रॉब्लेम कॉज करायचा आहे हर्बिसाईडला प्लांट बॉडीमध्ये. तर जी पूर्ण जी की मेकॅनिझम आहे ती जी की प्लांटमध्ये घडते त्याची मूवमेंट आणि त्याचं फंक्शन, तर त्याला आपण म्हणतो मोड ऑफ ॲक्शन, ठीक आहे. जसं आहे मूवीमध्ये एक हिरो असतो त्याचं काय असतं तो ॲक्शन करतो, राईट, फायटिंग सीन असतात, वेगवेगळे ॲक्शन्स करतो. तसंच जे आहे आपलं हर्बिसाईड आहे ते कशा पद्धतीने प्लांटमध्ये गेल्यावरती ॲक्शन कॉज करतो त्याला आपण मोड ऑफ ॲक्शन म्हणतो. देन आपलं आहे नेक्स्ट दॅट इज द साईट ऑफ ॲक्शन, ठीक आहे. काय आहे साईट ऑफ ॲक्शन. आता मोड ऑफ ॲक्शन आपण बघितलं, साईट ऑफ ॲक्शन म्हणजे एक्झॅक्टली इट इज द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ इनिबिशन सच एज इंटरफिअरिंग विथ द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम विद इन द मेटाबॉलिक पाथवे. म्हणजे कुठे जाऊन ते हर्बिसाईड जे आहे ते प्लांटमध्ये कोणत्या सिस्टमला जाऊन डॅमेज करतं आहे, कोणत्या पार्टला जाऊन डॅमेज करतं आहे, ते क्लोरोफिलला इनिबिट करतं आहे का की ते इलेक्ट्रॉन इनिबिट करतं आहे. तर ती जी पर्टिक्युलर साईट असेल जिथं ते हर्बिसाईड जाऊन प्रॉब्लेम कॉज करतं त्याला साईट ऑफ ॲक्शन असे म्हणतात. सो हर्बिसाईड रेझिस्टन्स. आता हर्बिसाईड रेझिस्टन्स बघूया आपण. सिम्पल तुम्हाला मी मराठीमध्ये सांगितलं की पहिले काय होतं, एक प्लांट होतं ज्याच्यावरती काय होतं बघा इथं दिलं ससेप्टेबल वीड, की एकदा काय व्हायचं सगळ्यात पहिले आपण जर का त्या ठिकाणी स्प्रे केला एखादा हर्बिसाईडचा स्प्रे केल्यावर काय व्हायचं, जे की आजूबाजूचे जे की वीडचे जे की प्लांट होते हे सगळे काय व्हायचे मरून जायचे, ठीक आहे, मरून जायचे, इनिबिट व्हायचे त्यांची ग्रोथ.
पण खूप जास्त फ्रिक्वेंटली वापर केल्यानंतर काय झालं, असं लक्षात आलं की त्याच्यामधले जे मरणारे प्लांट्स होते ते काय व्हायला लागले, हळूहळू कमी व्हायला लागले. काही प्लांट्स मरायला लागले. आता हे प्लांट बघा, हे प्लांट काय झालं, इट इज अ रेजिस्टंट वीड. तर हे प्लांट काय झालं, हे मेलं नाही, हे टिकून राहिलं. ठीक आहे. मग हे जे की रेजिस्टंट झालेलं जे की वीड आहे, हे काय होईल, हे त्या विडीसाईडमुळे मरणार नाही. हळूहळू मग काय होईल, त्याच्यावरती कंट्रोल मिळवणं जड जाईल आणि याची जे की प्लांट पॉप्युलेशन आहे ती नॅचरली काय होईल, पुढे पुढे वाढत जाईल या पर्टिक्युलर स्पीसीजची, जी काय झाली, रेजिस्टंट झालेली आहे. ओके. त्याच्यामुळे जे की हर्बिसाईडला रेजिस्टंट झालेले प्लांट्स असतात, दे सर्वाईव्ह अँड दे रिप्रोड्यूस ओव्हर टाईम. आणि नंतर बघा, जी की प्लांट पॉप्युलेशन आहे ती त्या वीड्सचीच मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला दिसून येते. सो व्हॉट इज बेसिकली हर्बिसाइड रेजिस्टन्स? इट इज द अल्टर्ड रिस्पॉन्स. काय आहे? इट इज द अल्टर्ड रिस्पॉन्स ऑफ फॉर्मली ससेप्टेबल वीड स्पीसीज टू द एक्सटेंट दॅट सम इंडिव्हिज्युअल्स इन द स्पीसीज आर नो लॉंगर ससेप्टेबल. काय आहे? नो लॉंगर म्हणजे आता ते, पहिले ते वीड्स मरायचे ते हर्बिसाइड मारल्यावरती, पण आता ते मरत नाही. आता ते काय झाले, एकदम खुंखार झालेले आहेत, राईट. त्याच्यामुळे पहिले जे वीड्स किल व्हायचे पर्टिक्युलर हर्बिसाइडने, ते आता किल होत नाही. याला आपण म्हणतो हर्बिसाइड रेजिस्टन्स. आता बघा, सिलेक्शन प्रोसेस ऑफ हर्बिसाइड रेजिस्टंट, ऑफ हर्बिसाइड रेजिस्टंट प्लांट्स. आता बघा, आता कसं त्या ठिकाणी बघितलं जातं कोणते प्लांट्स रेजिस्टंट झाले आहे हर्बिसाइडला वगैरे. तर बघा, इथे प्रोसेस दिले की सगळ्यात पहिले काय केलं या माणसाने, याने हर्बिसाइड स्प्रे केलं ऑन द वीड्स. ठीक आहे, की एका क्रॉपमध्ये काय केलं, वीड्सवरती जे आहे स्प्रे केला हर्बिसाइडचा. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जे की रेजिस्टंट वीड जे असेल ते काय करतं, ते सर्वाईव्ह करतं आणि प्रोपॅगेट करतं मोर सीड्स. ओके. म्हणजे स्प्रे, हर्बिसाइड स्प्रे केल्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. जे की ससेप्टेबल वीड्स होते ते किल झाले आणि जे टॉलरंट होतं, जे रेजिस्टंट होतं ते काय झालं, ते प्लांट तिथे टिकून राहिलं. त्याला फ्लावर आले, सीड आले. त्याने पुन्हा काय केले, सीड जे ते आजूबाजूच्या फील्डवर त्याचे पडले. आता फील्डवर त्याचे सीड पडले म्हणजे काय झालं, ऑफकोर्स बघा, पहिल्याच्या याच्यामध्ये हे प्लांट होतं बघा, हे काय होतं, हे वीडचं प्लांट होतं. हे काय होतं, वीडचं प्लांट होतं. आता हे किती, एकच वीडचं प्लांट होतं आणि बाकीचं आजूबाजूला बघा क्रॉप होतं. ठीक आहे. आणि आता बाकीचे हे प्लांट्स बघा, हे कमी आहेत. त्यानंतर इथे काय झालं, सीडचं प्रोपगेशन झालं. नेक्स्ट सीझनला बघा, जिथं एकच झाड होतं पहिले, तिथे आता किती झाले, 1 2 3 4. म्हणजे काय झालं, हळूहळू जी प्लांट पॉप्युलेशन आहे त्या रेजिस्टंट वीडची ती काय झाली, हळूहळू वाढायला लागली, राईट. सो कंटिन्यूड यूज ऑफ सेम हर्बिसाइड विथ इन्क्रीज पॉप्युलेशन ऑफ द हर्बिसाइड रेजिस्टंट वीड. आता जर का आपल्याला असं जर का कळालं नाही की एक्झॅक्टली आपण जे की फवारणी करतोय, सपोज XYZ नावाचं एक हर्बिसाइड आहे, त्याची आपण फवारणी केली आणि त्याला ते आता रेजिस्टंट झाले ते वीड. ठीक आहे. नेक्स्ट इयर काय झालं, पुन्हा एकदा आपण शेतकऱ्याने तेच XYZ नावाचं एक हर्बिसाइड घेतलं, ते स्प्रे केलं आणि ते स्प्रे केल्यानंतर हळूहळू काय झालं, तरीसुद्धा स्प्रे करून पण जे की वीड होते ते किल व्हायला नाही लागले, त्याची पॉप्युलेशन वाढायला लागली. पुन्हा त्याचे जे काही सीड्स आहेत ते आले, ते डिसेमिनेट झाले. त्याच्यामुळे लक्ष ठेवणं शेतावरती खूप गरजेचं आहे की आपण हर्बिसाइड स्प्रे केल्यानंतर कोणते प्लांट्स मरत आहे, कोणते नाही मरत आहे, हे पण बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे बघा, हळूहळू काय झालं, पॉप्युलेशन पुन्हा एकदा त्याची वाढत गेली, मोर रेजिस्टंट सीड प्रोपगेशन व्हायला लागलं आणि पुढे चालून जे आहे मोठ्या प्रमाणावरती रेजिस्टंट जो बायोटाईप आहे तो खूप जास्त ग्रो व्हायला लागला. बघा, इन्क्रीज इन द पॉप्युलेशन ऑफ हर्बिसाइड रेजिस्टंट प्लांट्स रेंडरिंग हर्बिसाइड कम्प्लिटली इनइफेक्टिव्ह. हळूहळू काय होतं, मग ते हर्बिसाइड स्प्रे करून पण काहीच फायदा होत नाही, कुठल्याही प्रकारे ते प्लांट्स मरत नाही. हे बघा, रेजिस्टंट बायोटाईप जो आहे हा याने दाखवलेला आहे. ठीक आहे. आणि जो की नॉन रेजिस्टंट होता तो मरून जायचा. सो आता जे की बेसिकली आपण ही जी की हर्बिसाइड रेजिस्टन्सची जी आपण सायकल बघितली, तर याच्यामध्ये काही आपल्याला प्रकार दिसून येतात. ठीक आहे. काय आहे, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ हर्बिसाइड रेजिस्टन्स. हे खूप महत्त्वाचे आहे. पहिलं आहे क्रॉस रेजिस्टन्स, दुसरं आहे निगेटिव्ह क्रॉस रेजिस्टन्स, त्यानंतर थर्ड वन वी हॅव दॅट इज मल्टिपल रेजिस्टन्स, फोर्थ वन वी हॅव दॅट इज रिव्हर्स रेजिस्टन्स आणि फिफ्थ वन वी हॅव दॅट इज द को रेजिस्टन्स किंवा याला कंपाऊंड रेजिस्टन्स पण म्हणतात. आता हे नेमकं प्रकार काय ते आपण हे थोडी डिटेलमध्ये बघूया. खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा, जो आहे कन्सेप्च्युअल पार्ट आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. क्रॉस रेजिस्टन्स. आता क्रॉस म्हणजे काय, इकडचं इकडे, इकडचं इकडे, बरोबर आहे, सिम्पल वर्ड्समध्ये. एक मिनिट. सो वेन रेजिस्टन्स इन वीड इज इव्हॉल्व्ड ड्यू टू कंटिन्युअस यूज ऑफ सेम और मोर हर्बिसाइड्स हॅव्हिंग सिमिलर मोड ऑफ ॲक्शन और सिंगल रेजिस्टन्स मेकॅनिझम. ठीक आहे. जेव्हा तुम्ही काय करतात, एक पर्टिक्युलर हर्बिसाइड आहे, आता A नावाचं एक हर्बिसाइड आहे, B नावाचं एक हर्बिसाइड आहे, C नावाचं एक आहे. आता या सगळ्यांची मोड ऑफ ॲक्शन जी आहे समजा ती सेमच असेल, सपोज ते सगळेच जर का फोटोसिंथेटिक इनिबिटर असतील. ठीक आहे. फोटोसिंथेटिक इनिबिटर जर का हे सगळे वीड जे आहेत ते आपल्याला जर का दिसून येत असतील, तर अशा वेळेला काय होतं, आता समजा हे A हर्बिसाइड आपण स्प्रे करतोय
आता या एला जर का एक पर्टिक्युलर जर का वीड असेल ते काय झालं रेजिस्टंट झालं. आता तेच तुम्ही मग काय केलं दुसरं विडीसाईड फवारलं सेम. आता ए बी आणि सीचं काय सेम मोड ऑफ ॲक्शन आहे. ठीक आहे, ए जे होतं फोटोसिंथेटिक इनिबिटर होतं, बी पण तेच आहे, सी पण तेच आहे. आता एला जर का रेजिस्टंट झालं आहे तुम्ही बी स्प्रे केलं तर नॅचरली असं लक्षात येतं की बीला पण अरे हे रेजिस्टंट झालं आहे. सी स्प्रे करून बघितलं तुम्ही सीवाला हर्बिसाईड, त्याला पण जे आहे ते रेजिस्टंट होऊन जातं. का? कारण की ते ज्या हर्बिसाईड होते हे ए बी सी या सगळ्यांचेच काय होते सिमिलर मोड ऑफ ॲक्शन होते. काय होतं सिमिलर मोड ऑफ ॲक्शन होतं. ओके, म्हणजे बघा अजून थोडं सोपं सांगतो तुम्हाला. एक लॉक आहे, काय आहे एक लॉक आहे. या लॉकला काय आहे इथे एक छिद्र आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय करतो चावी टाकतो आणि लॉकला ओपन करतो. ठीक आहे, प्लांटमध्ये असं समजा की हे जे हर्बिसाईड आहे हे प्लांटला किल करण्यासाठीचं त्या ठिकाणी हे लॉक आहे आणि हे जे काही हर्बिसाईड आहे हे काय चावी आहे. ठीक आहे, हे काय चावी आहे. आता याच्यामध्ये बघा ही एची चावी जी आहे, ठीक आहे, ही जी काही एची चावी आहे जर का ही काय करते ही जाते याच्या लॉकमध्ये आपण चावी लावतो आणि लॉक उघडतो. ठीक आहे, असं समजा ही जी काही चावी आहे ना याचा जी आहे ही चावी आता अशी आहे आणि हे जे लॉक होतं हे जे छिद्र होतं याच्यामध्ये पण त्याचे जे काही साच्या असतो आटे असतात त्या ह्या कीसोबत मॅच करतात म्हणूनच लॉक उघडत असतं. बरोबर आहे. पण असं समजा या लॉकमध्येच काय झालं चेंजेस क्रिएट झाले काय झाले चेंजेस क्रिएट झाले आणि याचं छिद्राचे जे काही साईज असेल शेप असेल तो काय झाला चेंज झाला. आता साईज आणि शेप चेंज झाला मग तुम्ही काय केलं ही चावी घेऊन गेले याला लावण्याचा प्रयत्न केला, लॉक तर काही उघडलं नाही. बरोबर आहे. पण आता एचीच डुप्लिकेट चावी बी आहे समजा, बी असेल सी असेल ह्या सगळ्या काही डुप्लिकेट कीज आहेत त्याच्यात. तर तुम्ही ही चावीने लागली म्हणून दुसरी चावी लावायला गेले या लॉकला उघडेल का नाही उघडणार. सी लावायला गेले उघडेल का नाही उघडणार. ओके, तर यालाच म्हणतात क्रॉस रेजिस्टन्स. की एक हर्बिसाईड ए जो हर्बिसाईड होता तो तुम्ही काय केला एका पर्टिक्युलर प्लांटवरती स्प्रे केला आणि काय झालं तो प्लांट किल व्हायचा एकेकाळी, पण काही वेळानंतर ते काय झालं रेजिस्टंट झालं. मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं अरे तुम्हाला असं कळलं एला तर आता रेजिस्टंट झालं आहे मग आता आपण काय करूया वेगळं हर्बिसाईड स्प्रे करून बघूया. तुम्ही बी हर्बिसाईड नेलं ते स्प्रे केलं पण ते प्लांट त्याला पण रेजिस्टंट आहे. का? कारण की त्याची सिमिलर मोड ऑफ ॲक्शन आहे. काय आहे सिंगल रेजिस्टंट मेकॅनिझम त्याच्या विरोधात डेव्हलप झालेला आहे. ओके, एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल तुम्हाला कळेल. इन इंडिया फॅलॅरिस मायनर जे होतं इट डेव्हलप्ड द रेजिस्टन्स टू आयसोप्रोट्युरॉन. ठीक आहे, आयसोप्रोट्युरॉन्सच्या विरोधात जे आहे फॅलॅरिस मायनर जे वीड आहे त्याचं रेजिस्टन्स डेव्हलप झालं आणि इन कोर्स ऑफ टाईम इट गेन्स. ओके, की बुवा अजून काही काळ गेल्यानंतर वेळ गेल्यानंतर इट डेव्हलप द क्रॉस रेजिस्टंट टू डिक्लोफोप मिथाईल. ओके, डिक्लोफोप मिथाईल नावाचं एक दुसरं विडीसाईड आहे आणि सल्फोसल्फ्युरॉन पण जो आहे हा पण एक दुसरा विडीसाईड आहे. तर यांना पण जे आहे त्याच्यानंतर 5-7 वर्षानंतर जे आहे त्याला पण जे आहे ते रेजिस्टन्स डेव्हलप झालं. तर यालाच म्हणतात क्रॉस रेजिस्टन्स. का? कारण की सल्फोसल्फ्युरॉन असेल किंवा डिक्लोफॉप मिथाईल असेल यांची जे की मेकॅनिझम आहे मोड ऑफ ॲक्शन आहे तो त्या आयसोप्रोट्युरॉन सारखाच आहे, सिमिलर आहे. तर त्याला आपण म्हणतो मग क्रॉस रेजिस्टन्स. ठीक आहे, याचं जे की हे एक्झाम्पल आहे हे खालचं नोट करून घ्या. क्रॉस रेजिस्टन्सचं काय एक्झाम्पल आहे की फॅलॅरिस मायनर विच वॉज रेजिस्टंट टू आयसोप्रोट्युरॉन, पुढे चालून काय झालं डिक्लोफॉप मिथाईल आणि सल्फोसल्फ्युरॉनला पण ते रेजिस्टंट झालं. देन दुसरं आपल्याकडे आहे आता निगेटिव्ह क्रॉस रेजिस्टन्स. काय आहे निगेटिव्ह क्रॉस रेजिस्टन्स. हे काय बघा मेकॅनिझम बाय विच अन इंडिव्हिज्युअल रेजिस्टंट टू वन हर्बिसाईड. ठीक आहे, एक पर्टिक्युलर जे की प्लांट आहे, एक पर्टिक्युलर जे प्लांट आहे ते काय होतं हर्बिसाईडला एका रेजिस्टंट होतं और केमिकल फॅमिली ऑफ हर्बिसाईड शोज हायर और इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी. काय दाखवतं इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी दाखवतं टू अदर हर्बिसाइड्स दॅन इट्स नॅचरल वाईल्ड टाईप ससेप्टेबल पॉप्युलेशन. म्हणजे काय की आता बघा एक ए हर्बिसाईड आहे तो तुम्ही याच्यावर जर का स्प्रे केला. ठीक आहे, आता काय झालं एक हर्बिसाईड तुम्ही याच्यावर स्प्रे केल्यावर काय व्हायचं हे प्लांट किल होऊन जायचं. मग काय झालं तुम्ही कंटिन्युअसली 5 वर्ष 10 वर्ष सेमच हे ए हर्बिसाईड वापरलं आणि या प्लांटला किल करत राहिले. ठीक आहे, वीडला. नंतर तुम्हाला काही वर्षांनी असं कळालं की अरे आता हे प्लांट किल होत नाही हे ए हर्बिसाईड मारल्यामुळे. ठीक आहे, असं तुम्हाला कळालं. पण ह्याच जागेवरती काय झालं दुसरं जे एक बी हर्बिसाईड होतं. ओके, बी हर्बिसाईडने पहिले काय व्हायचं हे किल नाही व्हायचं पण याच्यामध्ये म्युटेशन झालं. काय झालं या प्लांटमध्ये 5-10 वर्षानंतर म्युटेशन झालं. त्याच्यामुळे काय झालं ए हर्बिसाईडमुळे हे मरत नाही. ठीक आहे, पण जे की दुसरं बी हर्बिसाईड असेल काय असेल दुसरं बी हर्बिसाईड असेल ज्याला ते पहिले काय होतं रेजिस्टंट होतं म्हणजे पहिले त्याने विशेष काही प्रॉब्लेम कॉज नव्हता होत तर आता याने हे मरायला लागलं. ठीक आहे, म्हणजेच याला काय झालं निगेटिव्ह क्रॉस रेजिस्टन्स झालं. निगेटिव्ह म्हणजे काय की
पहिले आता आपण याच्या अगोदरचा काय बघितला, हा क्रॉस रेजिस्टन्स बघितला. याच्यामध्ये काय होतं की एक विडीसाईड फवारल्यावरती जे प्लांट मरत नव्हतं, तर तेच दुसरं विडीसाईड फवारल्यावर पण मरत नाही. ठीक आहे. पण इकडे काय, येथे निगेटिव्ह क्रॉस रेजिस्टन्स म्हणजे उलटं झालं की पहिलं हर्बिसाईडला स्प्रे करून ते रेजिस्टन्स डेव्हलप झालं, पण त्याच्यामुळे काय झालं, बी हर्बिसाईड दुसरा जो हर्बिसाईड होता तर त्याला काय झालं, ते इन्क्रीज्ड ससेप्टेबिलिटी झाली. काय झाली बघा इथे दिलंय, इट शोज हायर ऑर इन्क्रीज्ड ससेप्टेबिलिटी किंवा सेन्सिटिव्हिटी. त्याच्यामुळे ते काय झालं, प्लांट लवकर मरायला लागले. एक्झाम्पल इथं दिलंय बघा की द ॲट्राझिन रेजिस्टंट बायोटाईप इकायनोक्लोआ क्रुजगॅली. इकायनोक्लोआ क्रुजगॅली जे आहे एक वीड आहे, तर हे जे आपल्याला बेसिकली राईस क्रॉपमध्ये दिसून येतं. तर याच्यावरती काय होतं, हे ॲट्राझिनने आपण स्प्रे करून हे इकायनोक्लोआ क्रुजगॅलीला मारून टाकायचो. पण काही वर्षानंतर काय झालं, ॲट्राझिनला काय झालं, हे रेजिस्टंट झालं. काय झालं, रेजिस्टंट झालं. आता ॲट्राझिनने हे इकायनोक्लोआ कोलोनी मरत नाही. ठीक आहे. तर ते काय झालं, इट शोज 2 times मोर सेन्सिटिव्हिटी टू फ्लुझॅलिफॉप-ब्युटिल. म्हणजे हे जे काही फ्लुझॅलिफॉप-ब्युटिल नावाचं जर विडीसाईड आपण याच्यावर फवारला आता, तर ते इन्क्रीज्ड ससेप्टेबिलिटी दाखवतं, म्हणजे याच्यामुळे ते इझिली किल होतं. देन तिसरं आहे आपल्याकडे आता, दॅट इज द मल्टिपल रेजिस्टन्स. काय आहे, मल्टिपल रेजिस्टन्स. आता मल्टिपल रेजिस्टन्स म्हणजे बघा काय, इट इज द रेजिस्टन्स थ्रू विच अ वीड स्पीसीज शोज रेजिस्टन्स टू हर्बिसाइड्स ऑफ डिफरंट केमिकल क्लासेस हॅव्हिंग डिफरंट मोड ऑफ ॲक्शन बाय 2 or more डिस्टिंक्ट डिस्टन्स मेकॅनिझम. आता हे जे आहे ना, हे सगळ्यात जास्त खतरनाक आहे. मल्टिपल रेजिस्टन्स जर का प्लांटमध्ये डेव्हलप होत असेल, तर याच्यावरती फ्रिक्वेंटली वेगवेगळे विडीसाईड तयार करणं खूप जास्त अवघड जातं. का बघा, कारण की एक हर्बिसाईड होता, याची एक पर्टिक्युलर मोड ऑफ ॲक्शन होती. समजा हे होतं फोटोसिंथेटिक इनिबिटर होतं. काय होतं, फोटोसिंथेटिक इनिबिटर मेकॅनिझमचं हे हर्बिसाईड होतं. आणि दुसरं जे आहे, दुसरं एक हर्बिसाईड आहे सपोज बी. आता हे बी हर्बिसाईड काय आहे, हे समजा रेस्पिरेशनला इनिबिट करणार होतं. काय होतं, रेस्पिरेशनला इनिबिटर होतं. आता बघा दोघांचं काय आहे, वेगवेगळी केमिकल फॅमिली आहे आणि मोड ऑफ ॲक्शन पण वेगवेगळं आहे. पण आता असं कळालं की एका प्लांटवरती जर का हे आपण पहिलं एवाला स्प्रे केलं, तर याला काय झालं, हळूहळू एला रेजिस्टन्स डेव्हलप झाला. त्याच्यामुळे काय झालं, मग तुम्ही बी स्प्रे करून बघितला, पण बीचा दुसरा मोड ऑफ ॲक्शन असून सुद्धा हे बीने सुद्धा किल झालं नाही. आणि याने काय केलं, याने ॲट ए टाईम ए आणि बी दोन्ही मेकॅनिझमला रेजिस्टन्स एका सोबत डेव्हलप करून घेतला. यालाच म्हणतात मल्टिपल रेजिस्टन्स. म्हणजे एकपेक्षा जास्त मेकॅनिझम ज्या होत्या, मोड ऑफ ॲक्शन ज्या होत्या, त्यांना एक सोबत रेजिस्टन्स त्याने दाखवायला सुरुवात केला. सो इट इज द रेजिस्टन्स ऑफ अ वीड स्पीसीज विच शोज रेजिस्टन्स टू हर्बिसाइड ऑफ डिफरंट केमिकल क्लासेस हॅव्हिंग डिफरंट मोड ऑफ ॲक्शन बाय 2 or more डिस्टिंक्ट मेकॅनिझम्स. याचं बघा एक्झाम्पल पण इथे दिलं यांनी, की जे वॉटर हेम्प आहे, हे जे वॉटर हेम्प वीड आहेत, ज्याला म्हणतात ॲमॅरॅन्थस ट्युबरक्युलेटस. ओके, याचे जे सीडलिंग्स होते, दे वर आयडेंटिफाईड ॲज हॅव्हिंग मल्टिपल रेजिस्टन्स दॅट इज रेजिस्टंट टू बोथ ट्रायझिन्स. ठीक आहे, ट्रायझिन जे हर्बिसाईड असतात म्हणजे ॲट्राझिन सिमाझिनवाले, तर त्याला आपण रेजिस्टन्स डेव्हलप झाला. आणि दुसरं ALS इनिबिटिंग जे की हर्बिसाईड आहे, तर त्याला पण जे आहे याचं रेजिस्टन्स डेव्हलप झाला. आता बघायला गेलं दोन्ही हे जे की हर्बिसाईड्स आहेत, ट्रायझिन आणि ALS इनिबिटिंगवाले, हे दोघांचं मोड ऑफ ॲक्शन कसं वेगळं आहे, बरोबर आहे, विथ डिफरंट मेकॅनिझम कन्फरिंग रेजिस्टन्स. ठीक आहे, त्यामुळे दोघांची मेकॅनिझम जरी वेगळी असली तरी सुद्धा हे प्लांट इतकं हिरो निघालं की याने काय केलं, दोघांना ॲट ए टाईम डिफीट करून टाकलं. दोघांना ॲट ए टाईम जे रेजिस्टन्स दोघांच्या विरोधात डेव्हलप करून घेतला. बघा, देन नेक्स्ट वन वी हॅव, दॅट इज द रिव्हर्स रेजिस्टन्स. काय आहे, रिव्हर्स रेजिस्टन्स. Phenomenon in which the weed biotypes resistant to a herbicide fall susceptible to every herbicide if it is not used for a period of 7 to 10 years. Instead, some alternative herbicides are used to kill resistant population. कळालं, रिव्हर्स रेजिस्टन्स म्हणजे काय, की समजा आता एक प्लांट आहे, ह्या वीडला काय झालं की आपण एक समजा असं एक काळखंड घेऊ. ठीक आहे, 1950मध्ये सपोज आपण याच्यावरती काय केलं, ABC नावाचं एक हर्बिसाईड स्प्रे केलं. ठीक आहे, आणि हे वीड काय व्हायचं, इथे मरून जायचं. ठीक आहे, हे स्प्रे केल्यामुळे मरून जायचं. कंटिन्युअस 10-15 वर्ष आपण याचा वापर केला. 1960मध्ये तुम्हाला काय कळालं की हे जे प्लांट होतं, जे की हे ABC हर्बिसाईड स्प्रे केल्यामुळे काय करायचं, किल व्हायचं. ठीक आहे, ABC स्प्रे केल्यामुळे. आता हे जे आहे ना, हे इट डज नॉट किल. काय होतं, डज नॉट किल. काय झालं, याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप झालं या ठरलेल्या या हर्बिसाईडसाठी. ABC नावाचं जे हर्बिसाईड होतं,
याच्या विरोधात काय झालं, रेजिस्टन्स डेव्हलप झाला. आता मग तुम्हाला आता कळलं आता हे विडीसाईड चालणार नाही, मग तुम्ही काय केलं, दुसरे विडीसाईड वापरायला चालू केले आणि हे ABC जे विडीसाईड होतं याला सोडून दिलं. त्याच्यानंतर आफ्टर अ पिरियड ऑफ 7 to 10 years, ठीक आहे, आता हे ABC हर्बिसाईड आपण वापरणं सोडून दिलं इथं, ठीक आहे, डिस्कंटिन्यू केलं. नंतर सपोज 1970 काय झालं की तुम्ही एकदा काय केलं की एक्सपेरिमेंट करून बघितला की आता आपण फवारून बघू ABC हर्बिसाईड पुन्हा या प्लांटवरती, ठीक आहे. तुम्ही स्प्रे केलं आणि ते जे प्लांट होतं ते काय झालं, किल झालं. कळलं? तर इथे काय झालं, हे प्लांट किल झालं. म्हणजे जे पहिले किल होत होतं 10-5 वर्षानंतर काय झालं, ते नाही मेलं ते विडीसाईड मारल्यामुळे, का आता त्याच्यामध्ये म्युटेशन झालं, चेंजेस क्रिएट झाले, रेजिस्टंट झालं. पण तेच तुम्ही काही वर्षासाठी डिस्कंटिन्यू केलं, तुम्ही ते हर्बिसाईड वापरलं नाही आणि त्याच्यात 8-10 वर्षानंतर तुम्ही चेक केलं, पुन्हा एकदा फवारलं, तर ते काय झालं, वीड किल व्हायला पुन्हा सुरुवात झाली. तर याला म्हणतात रिव्हर्स रेजिस्टन्स. म्हणजे काय की अशा पद्धतीने पण आपण जे आहे प्लांटमध्ये जे आहे आपलं जे की रेजिस्टन्स जे आहे ते डेव्हलप होण्यापासून थांबवू शकतो, ठीक आहे. दॅट इज द रिव्हर्स रेजिस्टन्स फेनॉमिनॉन इन विच द वीड बायोटाईप जे रेजिस्टंट झालेत हर्बिसाईडला ते काय होतं, ते फॉल ससेप्टिबल, म्हणजे पुन्हा एकदा त्याच्यामुळे ते मरायला लागतात, ठीक आहे, वीड्स, ड्यू टू द एव्हरी हर्बिसाईड इफ इट इज नॉट यूज फॉर पिरियड ऑफ 7 to 10 years. ओके. सो पुढचं आहे को रेजिस्टन्स, की यालाच म्हणतात कंपाऊंड रेजिस्टन्स. काय म्हणतात, कंपाऊंड रेजिस्टन्स म्हणतात. सो वेन वीड डेव्हलप्स रेजिस्टन्स टू बोथ मिक्सिंग पार्टनर हर्बिसाइड्स ऑफ अ मिक्सचर अप्लाइड कॉन्करंटली. म्हणजे बघा आता एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की काय मिळतं, रेडी मिक्स हर्बिसाइड्स मार्केटमध्ये मिळतात. रेडी मिक्स हर्बिसाइड म्हणजे काय सर, तर आता प्रत्येक वेळा तुम्ही जर कंटेंट चेक केलं तर एक पर्टिक्युलर हर्बिसाईडच असतं असं काही नाही. ओके, एक हर्बिसाईड असू शकतं, त्याच्यासोबत दुसरं हर्बिसाईड पण काय मिक्समध्ये जे आहे कंपनीकडनंच मिक्स होऊन येतात आणि ते 2 प्रकारचे वेगवेगळे हर्बिसाईड मिक्स करतात. का, कारण की त्याचं इफेक्टिव्हिटी चांगली असते, चांगल्या प्रमाणावरती वीड कंट्रोल करतं आणि तसं जे आहे मिक्सचर आपण स्प्रे करत असतो. तर ज्या वेळेला एखादं वीड आहे याच्यावर जेव्हा तुम्ही हे A+B हे दोन्ही एकत्र जेव्हा स्प्रे करतात त्यावेळेस तुम्हाला असं कळतं की कंटिन्युअस यूज केल्यामुळे 5-10 वर्षानंतर काय झालं की हे वीड जे आहे ना या दोघांना रेजिस्टंट झालं. काय झालं, ॲट अ टाईम दोन्ही जे काही कंपाऊंड तुम्ही वापरत होते, दोन्ही जे काही हर्बिसाईड ते मिक्स करून तुम्ही यूज करत होते, दोघांना ॲट अ टाईम जे आहे रेजिस्टन्स डेव्हलप झाला. त्याला म्हणतात कंपाऊंड रेजिस्टन्स किंवा को रेजिस्टन्स, ठीक आहे. एक्झाम्पल दिलं आहे बघा, लोलियम रिजिडम, ठीक आहे. लोलियम रिजिडम जे आहे इट डेव्हलप द रेजिस्टन्स टू अमिथ्रोल आणि ॲट्राझिन अप्लाइड कॉन्करंटली. अमिथ्रोल प्लस ॲट्राझिन नावाचं एक हर्बिसाईडचं जे आहे आपल्याला प्रोडक्ट येतं. ते काय झालं, ते तुम्ही कंटिन्युअसली स्प्रे केल्यामुळे जे की आहे को रेजिस्टन्स डेव्हलप झाला इन लोलियम रिजिडम. आता हे जे एक्झाम्पल आहे हे फेमस एक्झाम्पल आहे लोलियम रिजिडमचं, त्यामुळे हे नोट करून ठेवा की लोलियम रिजिडम शोज दिस टाईप ऑफ को रेजिस्टन्स किंवा कंपाऊंड रेजिस्टन्स शो करतं. आता बघा इथे एक जनरली स्टॅटिस्टिक्स दाखवलेले आहे की आतापर्यंत नंबर ऑफ रेजिस्टन्स स्पीसीज कोणते आहेत जे हर्बिसाईडला रेजिस्टन्स झालेले आहेत. तर बघा ॲट्राझिन सगळ्यात जास्त रेजिस्टन्स जो की डेव्हलप झाला आहे सध्याच्या कंडिशनला तो ॲट्राझिनच्या विरोधात झालेला आहे. ॲट्राझिन कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतं, ट्रायझिन्स फॅमिली जी आहे, ट्रायझिन्स जी फॅमिली आहे याची हर्बिसाईडची त्याच्यामध्ये ॲट्राझिन बिलॉंग करतं. जे की आपण ॲट्राझिन कुठे यूज करतो, आपण मेजमध्ये सोरगममध्ये यूज करणार आहे हर्बिसाईड आहे. तर त्याच्या विरोधात सगळ्यात जास्त आता वीड जे आहे ते रेजिस्टंट डेव्हलप झालेले आहेत बघा. देन ग्लायफोसेटमध्ये 2 नंबरला येतं. ग्लायफोसेटच्या विरोधात पण जे आहे आता जे की रेजिस्टन्स चांगल्या प्रमाणावरती डेव्हलप झालं आहे वीड्समध्ये. त्यानंतर ट्रायबेनयुरॉन मिथाईल आहे, ॲमाझेथापायर आहे, ठीक आहे. तर त्यानंतर मेटसल्फ्युरॉन मिथाईल, क्लोरसल्फ्युरॉन, पॅराक्वॉट, ठीक आहे. पॅराक्वॉट पण जे आहे हे काय कॉन्टॅक्ट हर्बिसाईड आहे. सो त्यानंतर सिमाझिन इकडे खाली आहे. तर असे वेगवेगळे हर्बिसाईड्स आहेत ज्याला आता काय आहे जे काही वीड स्पीसीज आहेत त्या रेजिस्टन्स डेव्हलप करतात. तर हा एक मोठी समस्या आहे की रेजिस्टन्स आपण कसा थांबवायचा, कारण वीड्समध्ये रेजिस्टन्स डेव्हलप झाला म्हणजे पुन्हा रिसर्च करून आपल्याला नवीन विडीसाईड्स तयार करावे लागतील, राईट. आणि रिसर्च करणं काय भजे तळणे इतकं सोपं काम नाही, बरोबर आहे. एक रिसर्च करायला 5-5, 10-10 वर्ष कमीत कमी जातात एक पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला, एक पर्टिक्युलर मॉलिक्यूल हा डेव्हलप करायला. त्याच्यामुळे अशा वेळेला काय करायचं, तर रिसर्चवरती खर्च पण खूप करावा लागतो. त्यामुळे जे काही डेव्हलप झालेले ऑलरेडी आपल्याकडे हर्बिसाईड्स असतील, ओके, जसं आपण क्रॉप रोटेशन करतो, काय करतो आपण क्रॉप रोटेशन करतो, त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हर्बिसाईड पण रोटेशन करायचं आहे. काय करायचं आहे, हर्बिसाईड रोटेशन.
म्हणजे बघा आता मेज क्रॉप आहे, ठीक आहे. मक्यामध्ये तुम्ही काय करता, दरवर्षी मक्याचं क्रॉप लावलं त्याच्यामधलं लगेच ॲट्राजिन घेतात, ॲट्राजिन स्प्रे करतात. का आता आपल्याला माहिती आहे ॲट्राजिन चांगलं रिझल्ट देतं, मेज क्रॉपमध्ये वीड कंट्रोल करतं. पण दरवर्षी जर का तुम्ही तुमच्या शेतावरती जर का तुम्ही तेच ॲट्राजिन स्प्रे करत राहिले तर तिथले वीड्स काय होतील, रेजिस्टन्स डेव्हलप करतील. म्हणून तुम्ही काय करायचं, यावर्षी ॲट्राजिन वापरलं, पुढच्या वर्षी सिमाझिन वापरा, त्याच्या पुढच्या वर्षी ग्लायफोसेट वापरा, किंवा अजून काही दुसरे जे काही असतील ते विडीसाईड तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्यावेळेस असे जे की रोटेशन करशाल हर्बिसाईडचं, त्यावेळेस तिथले वीड जे आहेत ना ते कुठल्याही प्रकारे रेजिस्टन्स डेव्हलप करणार नाही, राईट. कारण ते त्यांना सवय नाही होणार एक पर्टिक्युलर विडीसाईडच्या विरोधात लढण्यासाठी. तुम्ही मल्टिपल वेगवेगळे जर का गोष्टी यूज करत असाल त्यावेळेला जे असतं जे की रेजिस्टन्स आहे तो डेव्हलप होत नाही, राईट. जसं की बघा शिवाजी महाराजांचं काय होतं, एक गनिमिकावा नावाची टेक्निक होती, राईट, जे की गुरिल्ला वॉरफेअर म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात गुरिल्ला वॉरफेअर. ते काय करायचे की त्यांच्या विरोधात किती मोठं सैन्य येऊ द्या, किती लाखांचं सैन्य येऊ द्या, ते काय करायचे, लपून छपून हल्ला करायचे, बरोबर आहे. आणि गटागटामध्ये करायचे. ते काय असं नव्हते की सगळेजण एकदा जर का कामाला लागले तर ते काय 50 जण मिळून काय सगळेचे सगळे समजा बाण नव्हते मारत, ठीक आहे, लपून छपून सगळेच बाण नव्हते मारत. ते काय करायचे, 10 जण काय करणार, बाण मारणार, 5 जण काय करणार, उंचावरनं काय करणार, दगड गोळा करून ठेवलेले असतात, ते काय करणार, दगडाने अटॅक करणार ह्या 1 लाखाच्या आर्मीवरती, बरोबर आहे. काही जण काय करणार, एखाद्या जागेवरती मधमाशाचं पोळं जर का जंगलामध्ये असेल त्याच्यावरती काय करणार, दगड मारून देणार, राईट. म्हणजे ते मधमाशा पण जे आहेत यांना सगळ्यांना तित्रबित्र करणार या एवढ्या मोठ्या आर्मीला. काही जण काय करणार, अचानक 15-20 जणांचा ग्रुप येणार आणि इथं काय करणार, तलवारीने यांच्यावरती हल्ला करणार, पुन्हा काही वेळानंतर पळून जाणार, पुन्हा थोड्या वेळाने हल्ला करणार, राईट. त्यानंतर काही जण काय करणार, काही जण भाला घेणार, ठीक आहे, भाला घेणार, भाल्याने मागून हल्ला करणार, ठीक आहे. तर असे वेगवेगळे जे काही मेकॅनिझम आहेत, ठीक आहे. काही जण काय करणार, एखादं त्या ठिकाणी जे की काय म्हणतो त्याला आपण बॉम्ब असेल किंवा ज्याला आपण काय म्हणतो सुरुंग लावणं ज्याला म्हणतो त्याचा वापर करणार. तर अशा पद्धतीने काय होतं, एक मोठीची मोठी आर्मीसुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय करायचे, ते डिफीट करायचे विथ जस्ट त्यांचे 100-200 मावळे असतील त्यांच्यासोबत. का, कारण ते वेगवेगळे मेकॅनिझम त्यांच्यावरती ॲट अ टाईम ट्राय करायचे, ठीक आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या आर्मीला अंदाज लागायचा नाही, पुढची आर्मी किती मोठी असू द्या, पण ते काय गोंधळात पडायचे की अरे आता मी बाण येणारा थांबवू की मी भालेवाल्याला थांबवू की मी त्या ठिकाणी दगड फेकणाऱ्याला पहिले मारू. त्यांना ते कळायच्या आतच काय व्हायचं, पूर्ण ती जी आर्मी आहे ती तित्रबित्र होऊन जायची आणि डिफीट व्हायची, राईट. तर तीच एकंदरीत आपण इथे सांगतोय की एकच पर्टिक्युलर तुम्ही जर का सपोज तुम्ही एकच हर्बिसाईड जर का त्या जे की वीड आहे त्याच्या विरोधात जर का एकच हर्बिसाईड कंटिन्युअसली दरवर्षी वापरत राहिलं तर काय करेल, पुढच्या आर्मीला अंदाज येऊन जाईल की बाबा हे काय करतात, दगडानेच हल्ला करतात. मग ते बरोबर पुढच्या वेळेस येताना काय करतील की तुम्हाला त्या हिशोबाने ॲडॅप्ट करून ते तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतील. म्हणून त्यावेळेस काय करतात की वेगवेगळे जे की मेकॅनिझम आहे यांचा वापर केला जातो, राईट. हीच एक गंमत बघा, आपण क्रिकेट बघतो, राईट. क्रिकेटमध्ये पण काय करतात की एकंदरीत एखादी टीम असते बघा, ठीक आहे. इंडिया जेव्हा कधी म्हणजे खेळेल किंवा मग दुसरे कुठले प्रत्येक टीमची एक स्ट्रॅटर्जी असते, प्रत्येक देशाची स्ट्रॅटर्जी असते की आपल्या क्रिकेटच्या टीममध्ये ॲक्च्युअलमध्ये खेळतात किती जण, 11 जण, बरोबर आहे. पण त्याच्या पुढे काय असतात, 3-4 जण आपले एक्स्ट्रा प्लेअर त्या ठिकाणी रिझर्व असतात. काय असतात, हे 3-4 प्लेअर असतात रिझर्व. आता याच्यामध्ये ते काय करतात की कंटिन्युअसली हे 11 प्लेयर जे आहेत, ठीक आहे, समजा वर्ल्ड कप आपण मॅच खेळतोय, काय खेळतोय, वर्ल्ड कप खेळतोय. आता वर्ल्ड कप खेळत असताना बरोबर आहे आपण सुरुवातीच्या 10-15 मॅचेस खेळणार आणि जिंकत काय करणार, आपण फायनल्सपर्यंत येणार, ठीक आहे. आता फायनलपर्यंत येणार म्हणजे आपल्याला फायनलच्या दिवशीची मॅच दिसते, पण त्याच्या अगोदर त्यांचे जे आहेत ह्या दोन्ही ज्या टीम्स असतात, ठीक आहे, ए टीम आणि बी टीम, ह्या दोन्ही काय करतात, एक दुसऱ्याचा स्टडी करत असतात. काय करतात, मॅच चालू व्हायच्या पहिले स्टडी करतात की आता यांना पुढच्याला हरवायचं कसं. अक्षरशः जे 11 प्लेयर खेळलेले असतात, ठीक आहे, 11-12 जण जे की खेळलेले असतात एखाद दुसरा बदलून, तर हे सगळ्यांचा स्टडी केला जातो की ह्या बॉलरला कशी त्या ठिकाणी आपण बॅटिंग करू शकतो, याला कसं टॅकल करायचं, एखादा बॅट्समन कोणत्या प्रकारचा शॉट मारतो त्याला कशा प्रकारची फिल्डिंग सेट करायची, असा पूर्ण अभ्यास करून ते काय करतात, मैदानात उतरतात, राईट. आणि अशा वेळेला मोठ्या मोठ्या फायनल्समध्ये जे आहे यांच्या अशा स्ट्रॅटर्जीज चालतात आणि एक दुसऱ्याला डिफीट करतात. तर अशा वेळेला हे जे की 3-4 रिझर्व्ड प्लेयर्स असतात यांच्यामध्ये असे 1-2 कार्यकर्ते ठेवलेले असतात की यांना कुठल्याच मॅचमध्ये खेळवल्या जात नाही आणि त्याला आपण म्हणतो एक प्रकारे
पत्त्यामध्ये आपण जसा हुकमी का आपला एक असतो तसे प्रकारचे हे 1-2 प्लेयर्स आपल्याला दिसून येतात आणि ते अशा वेळेला फायनल मॅचमध्ये अचानक ते 1-2 प्लेयर उतरवतात ज्यांच्या विरोधात जे आहे ऑपोजिट टीमला जे आहे स्ट्रॅटजीच करता आली नाही पाहिजे आणि ज्यावेळेस कोणीही चालणार नाही, हे ठरलेले नेहमीचे प्लेयर चालणार नाही, भले ते किती चांगले खेळू द्या, पण त्यांच्या विरोधात ऑलरेडी स्टडी करून स्ट्रॅटर्जी आखलेले असल्यामुळे काय होतं की पुढची टीम त्याला टॅकल करू शकते. तर अशा वेळेला जेव्हा हे नवीन कार्यकर्ते आपण घुसवतो त्यावेळेला ते आपल्याला अशी फायनल मॅच जिंकून देऊ शकतात. राईट, तेच आपण एकंदरीत जे आहे हे मी तुम्हाला मुद्दामून शिवाजी महाराजांची स्ट्रॅटर्जी सांगितली, ही क्रिकेट मॅचची स्ट्रॅटर्जी सांगितली, तीच एकंदरीत जी आहे आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये पण लागू पडते की आपण काय केलं पाहिजे, हर्बिसाईड कंटिन्युअसली रोटेट केले पाहिजे. एकच हर्बिसाईड दरवर्षी वापरायचा नाही, ठीक आहे. किंवा एकच पेस्टिसाईडमध्ये पण तसंच आहे, इन्सेक्ट पण काय करतात, रेजिस्टन्स जे आहे ते डेव्हलप करतात. म्हणून पेस्टिसाईडचं पण काय आहे, आपण जे आहे कंटिन्युअसली रोटेशन करणं जे आहे ते अपेक्षित असतं. ओके, तर आता पुढचं आपण बघूया की हर्बिसाईडला रेजिस्टंट जे असणारे वीड्स कोणकोणते आहेत इंडियामध्ये. आता याच्यामध्ये जे आहे सगळ्यात पहिले फॅलॅरिस मायनर हा जो वीड आहे हा उभा राहिला होता. हा 1991मध्ये सगळ्यात पहिले याने रेजिस्टन्स डेव्हलप होताना दाखवला. आता कोणत्या साईट ऑफ ॲक्शनच्या विरोधात, PS2 इनिबिटर, ठीक आहे, फोटोसिंथेसिस 2 इनिबिटर जे काही असणारे हर्बिसाइड्स होते युरियाज आणि अमाइड्सवाले, त्याच्या विरोधात फॅलॅरिस मायनरने काय केलं, हर्बिसाइड रेजिस्टन्स दाखवला. त्यानंतर 1994मध्ये अजून 3 वर्षानंतर कळालं की हा अकेज इनिबिटर्सच्या विरोधात पण याने स्वतःला डेव्हलप करून घेतलं. त्यानंतर 2006मध्ये कळालं, दुसरे आपण विडीसाईड स्प्रे करायला लागलो. 2006मध्ये कळालं यानं मल्टिपल रेजिस्टन्स डेव्हलप करून घेतला 3 साईट ऑफ ॲक्शनच्या विरोधात एकसोबत. तुम्ही याला अकेज इनिबिटरचे हर्बिसाईड वापरा, ALS इनिबिटरचे वापरा किंवा फोटोसिंथेटिक 2 इनिबिटर वापरा, तिघांच्या विरोधात त्याने ॲट ए टाइम रेजिस्टन्स डेव्हलप करून घेतला. बघा कॉम्पिटेटिव्हनेस कशी असावी, तर फॅलॅरिस मायनर सारखी असावी, ठीक आहे. म्हणजे भाई किसी को भी आने दो, सबको लपेट लूंगा, असं एकंदरीत जे आहे त्याची स्ट्रॅटर्जी असते. देन पुन्हा एकदा बघा फॅलॅरिस मायनर 2013 पुन्हा ALS इनिबिटरच्या विरोधात त्याने अजून जे आहे डेव्हलप त्याचं रेजिस्टन्स करून घेतलं. देन नेक्स्ट आपल्याकडे आहे रुमेक्स डेंटॅटस नावाचं एक वीड आहे. याचं 2014मध्ये याने स्वतःला ALS इनिबिटरच्या विरोधामध्ये जे आहे रेजिस्टन्स डेव्हलप केलं. सायप्रस डायफॉर्मिस आहे, लवाळामधला हा प्रकार आहे. तर ह्या 2017ला चेक केलं तर हा ॲसिटोलॅक्टेज सिंथेटेज जे आहे म्हणजे ALS मेकॅनिझम जे आहे त्याच्या विरोधात जे आहे याची मेकॅनिझम डेव्हलप केली. इकायनोक्लोआ क्रुझगॅली नावाचं जे वीड आहे तर याने काय केलं, याने पण ALS मेकॅनिझमच्या विरोधामध्ये जे आहे इनिबिशन करणारी जी मेकॅनिझम आहे त्याच्या विरोधात त्याची रेजिस्टन्स जी आहे ती डेव्हलप करून घेतली. ओके, तर एकंदरीत हे इंडियामधले एक्झाम्पल्स आहे. फॅलॅरिस मायनर तर हे तर तुम्ही पहिले नोट करून ठेवा, कारण की फॅलॅरिस मायनर खूप फेमस एक्झाम्पल आहे इंडियामधलं आणि वेळोवेळी याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. तर फॅलॅरिस मायनर काय आहे, याने आता जे आहे आपल्याकडं मल्टिपल रेजिस्टन्स पण डेव्हलप करून घेतलेलं आहे. ओके, आणि ह्या फॅलॅरिस मायनरला कंट्रोल करणं मग तेवढं अवघड जातं. त्याच्यामुळे असं म्हणतात की वीड मॅनेजमेंटमध्ये जे आपण म्हणतो ना, वीड मॅनेजमेंट असू द्या, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, तर त्याच्यामध्ये काय आहे, कोणती स्ट्रॅटर्जी वापरावी, तर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट करा, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करा, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करा, इंटिग्रेटेड डिझीज मॅनेजमेंट करा. हे का वेळोवेळी सांगण्यात येतं, कारण की एकच स्ट्रॅटर्जी वापरशाल तर निसर्गामध्ये पण, निसर्ग काय एवढा येडा नाही आहे, तो पण स्वतःमध्ये देवाने त्यांना पण काहीतरी स्ट्रॅटर्जी दिलेली आहे की ते स्वतः त्याला ॲडॅप्ट करून स्वतःमध्ये चेंजेस करू शकतात. राईट, त्याच्यामुळे इंटिग्रेटेड वेमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी यूज करशाल त्यावेळेस तुमचं कॉस्ट पण कमी होईल आणि इफेक्टिव्ह कंट्रोल पण त्यावेळेला तुम्हाला मिळेल. सो कॉजेस ऑफ हर्बिसाइड रेजिस्टन्स काय काय, कशामुळे कॉज होतो हर्बिसाइड रेजिस्टन्स, तर ओव्हर यूज ऑफ हर्बिसाइड फॉर वीड कंट्रोल ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ लेबर अँड मोर लेबर वेजेस. बरोबर आहे, खूप जास्त हर्बिसाइड्सचा जर कंटिन्युअसली वापर करत राहिलो तर त्यावेळेस हर्बिसाइड रेजिस्टन्स डेव्हलप होणार. देन रिपीटेड यूज ऑफ सेम हर्बिसाइड अँड अदर हर्बिसाइड्स हॅव्हिंग द सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ठीक आहे, तर सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असणारे हर्बिसाइड जे आहे ते जर तुम्ही रिपीटेडली वापरले त्यामुळे पण डेव्हलप होतो रेजिस्टन्स. क्रॉप मोनोकल्चर आहे, त्यानंतर मिनिमम किंवा 0 टिलेज आहे. ठीक आहे, आता बघा हा जो पहिला आहे ना, ओव्हर यूज ऑफ हर्बिसाइड फॉर वीड कंट्रोल. आता याचंच एक एक्झाम्पल तुम्हाला एक असंच सांगतो. सध्याच्या करंटमध्ये आपल्याकडे काय चालू आहे, इराण आणि USAचं काय चालू आहे, सध्या युद्ध चालू आहे. बरोबर आहे, इराण USAचं जे आपल्या लेटेस्टमध्ये सध्या युद्ध चालू आहे. राईट, ट्रम्प तात्या काही इराणला धुपटायला सोडत नाही, पण इराण पण इतकं हुशार निघालं. यांनी काय केलं माहिती आहे की ज्यावेळेस मागे काही वर्षांपूर्वी जे आहे ना, USAचं एक प्लेन जे आहे, ओके, एक जे की विमान आहे, प्लेन आहे, तर ते फायटर जेट आहे ते पडलं होतं इराणमध्ये. ठीक आहे,
सर्वे करताना वगैरे त्यावेळेस ते पडलं होतं काहीतरी डिस्फंक्शनमुळे, आणि त्यावेळेस ते इराणने काय केलं, ते जप्त केलं आणि त्यांच्या ते काय केले, मिलिटरी इंटेलिजन्सकडे घेऊन गेले. त्यांनी काय केलं, त्याच्यावरती रिसर्च केला आणि त्यांनी स्वतःचं एक दुसरं प्लेन डेव्हलप केलं, स्वतःचं जे की दुसरं ड्रोन आहे, ठीक आहे, जे की दुसरे ड्रोन आहेत ते त्यांनी डेव्हलप केले स्वतःचे, जे की स्वस्तामध्ये तयार होतील. आणि ते ड्रोन आजच्या घडीला 2026मध्ये जे आहे हे त्यांच्या विरोधामध्ये, USA च्या विरोधामध्ये इराण जे आहे ते वापर करतोय, राईट. त्याला तेच काय कामाकाजी ड्रोन्स वगैरे म्हणतायत, राईट. तर त्याचा ते एकंदरीत यूज करताय आणि USA ला काय करताय, मोठ्या प्रमाणावरती पछाडीवर ढकलतायत, राईट. USA सारखा देश जो जगामध्ये एवढा सगळ्यात बलवान देश ज्याला मानलं जातं, राईट, मागच्या म्हणजे 50-60 वर्षापासून खरा विश्वगुरू जर का कोण आहे तर तो USA आहे, राईट. सगळ्यात लबाड पण देश तोच आहे आणि सगळ्यात जास्त पुढे पण तोच आहे. त्यामुळे तर त्यांना सुद्धा धोपटण्याची ताकद इराणसारख्या एका लहान देशाने ठेवली. बघा त्याच्यामुळे काय आहे बेसिकली की कंटिन्युअस USAने काय केलं, त्यांच्यावरती कंटिन्युअस जे होतं त्यांना एक प्रकारे धाकामारी त्यांना ठेवलं. प्रत्येक वेळा त्यांच्यावर प्लेन्स असतील किंवा दुसरे काही सँक्शन्स असतील ते लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इराणने काय विचार केला की आता कितीक दिवस यांच्यापासून आपण लपणार, यांना घाबरणार, शेवटी आपल्याला काहीतरी यांच्या विरोधात स्ट्रॅटर्जी डेव्हलप करावी लागणार, राईट. आणि त्यांनी यांची स्ट्रॅटर्जी वापरली त्यांच्याच विरोधात, USAच्याच विरोधात जे आहे इराणने स्ट्रॅटर्जी वापरली, राईट. हा एक प्रकारे वीड पण काय करतं, तेच करतंय, ठीक आहे. वीड पण काय करतं, तुम्ही कंटिन्युअसली एकच हर्बिसाईड त्याच्यावर जर का स्प्रे करत राहिले तर ते काय करतं, एक प्रकारे निसर्गाने त्याला पण देणगी दिलेली आहे की ते स्वतः काय करतं, त्याला ॲडॅप्ट करायचा प्रयत्न करतं. काय करतं, ॲडॅप्ट करायचा प्रयत्न करतं, राईट. जसं म्हणता ना, लोहा लोहे कोई काढताय, तशी ती गंमत आहे एकंदरीत की वीडला जे काही रेजिस्टन्स आहे ते त्याच्यामुळे एकंदरीत डेव्हलप होतं. आता बघा फॅक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टन्स डेव्हलपमेंट काय काय, इनिशियल फ्रिक्वेन्सी फॉर रेजिस्टन्स डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ द ससेप्टेबल वीड स्पीसीज, त्यानंतर सिलेक्शन प्रेशर असू शकतं किंवा बायोलॉजिकल फिटनेसचा पण त्या ठिकाणी इश्यू असू शकतं. असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे रेजिस्टन्स जे आहेत ते डेव्हलप होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर बघा याच्यामध्ये वीडचे कोणते फॅक्टर्स आहेत की इनिशियल फ्रिक्वेन्सी वीडची किती होती, हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ ससेप्टेबल वीड स्पीसीज किती आहे, सिलेक्शन प्रेशर, बायोलॉजिकल फिटनेस, हे झाले वीडचे फॅक्टर. देन सेकंड वन वी हॅव हर्बिसाईडमधले कुठले फॅक्टर्स असतात, तर ॲप्लिकेशन ऑफ हायली इफेक्टिव्ह हर्बिसाईड, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड्स हॅव्हिंग सिंगल टार्गेट साईट, ठीक आहे. सिंगल टार्गेट साईट जर का असणारा हर्बिसाईड जर असेल तर त्याला खूप लवकर जे आहे रेजिस्टन्स जो आहे तो डेव्हलप होऊन जातो. सो डिपेंडन्स अँड फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन असेल, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड्स हॅव्हिंग लॉंगर रेसिड्युअल ॲक्टिव्हिटी इन द सॉईल. क्रॉपिंग प्रॅक्टिसेसमध्ये बघा झिरो टिलेज झालं, क्रॉप मोनोकल्चर झालं, याच्यामुळे पण काय होतं, तुम्ही कंटिन्युअसली एकच क्रॉप जर ग्रो करत राहिले तर त्यामुळे काय होतं की ठरलेले वीड्स त्या क्रॉपमध्ये उगून येतात आणि तेच पुन्हा पुन्हा काय होतं, रेजिस्टन्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे क्रॉप मोनोकल्चर पण जे आहे ही काय केली पाहिजे, आपण अवॉइड केली पाहिजे, ठीक आहे. इथे पण काय केलं पाहिजे, आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करा. हे आपण वेळोवेळी का सांगतो, ते यासाठीच सांगतो की जेणेकरून वीड पण प्रॉपर कंट्रोल राहील, पेस्ट कंट्रोलमध्ये राहतील, ओके. मेकॅनिझम ऑफ हर्बिसाइड रेजिस्टन्स जे आहे याच्यामध्ये दोन आपण एकंदरीत बघतो की टार्गेट साईट मेकॅनिझम आहे, जिथे की काय करता अल्टर्ड साईट ऑफ ॲक्शन होऊन जाते किंवा साईट ऑफ ओव्हर प्रोडक्शन होऊन जाते, त्याच्यामुळे रेजिस्टन्स डेव्हलप होतो. आणि एक्सक्लुजनरी मेकॅनिझममध्ये काय होतं की डिफरन्शियल हर्बिसाईड अपटेक, म्हणजे प्लांटमध्ये जे की आपण स्प्रे केल्यावर हर्बिसाईड अपटेक होतं तर ते प्लांट काय करतं, कमी अपटेक करायला सुरुवात करतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप होतो. किंवा डिफरन्शियल ट्रान्सलोकेशन, म्हणजे एकदा ॲब्झॉर्ब झालं पण जे की साईट ऑफ ॲब्झॉर्प्शन टू साईट ऑफ जे की ॲक्शन असेल तिथपर्यंत जे की ट्रान्सलोकेट करून घेऊन जायचं एखादं टॉक्सिक मटेरियल, ते प्लांटमध्ये टॉक्सिक जे की घेऊन जायचं काम आहे ते प्लांट करणं बंद करतं, त्याच्यामुळे पण रेजिस्टन्स डेव्हलप होतो. त्यानंतर सिक्वेस्ट्रेशन अँड कंपार्टमेंटेशनमध्ये पण काही जो आहे त्यामध्ये आपण एक्सक्लुजनरी मेकॅनिझम डेव्हलप होते. मग आहे एनहान्स्ड डिग्रेडेशन पण मोठ्या प्रमाणावरती होतं की प्लांटमध्ये एखादं जर का जे की आहे टॉक्सिक विडिसाईड जर का गेलं तर त्याच्यामध्ये प्लांट काय करतं, लगेच त्याला डिग्रेड करायचं काम सुरुवात करतं. आणि डिग्रेड जर का फास्टमध्ये झालं तर नॅचरली काय करतं, ते हर्बिसाईड कुठल्याही प्रकारे त्या प्लांटला किल करू शकत नाही. सो डिफरन्शियल हर्बिसाईड अपटेक बघा, हर्बिसाईड रेजिस्टंट जे की बायोटाईप्स असतील ते डू नॉट रेडिली अपटेक हर्बिसाइड्स बिकॉज ऑफ मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक, जसं की ओव्हर प्रोडक्शन ऑफ वॅक्सेस, रिड्यूस लीफ एरिया. बघा एखाद्या प्लांटमध्ये जर का लीफवरती वॅक्सी लेअर जर का खूप जास्त प्रमाणावर असेल, काय असेल, वॅक्सी लेअर, म्हणजे एक प्रकारे ते तेलकट जो लीफ आपल्याला दिसतं तसं वॅक्सी लेअर जर डेव्हलप झाला, लीफ एरिया जर का रिड्यूस झाला तर अशा वेळेला हर्बिसाईडचं जे आहे ते अपटेक रिड्यूस्ड होतं असतं. देन डिफरन्शियल ट्रान्सलोकेशन, जे मी तुम्हाला सांगितलं आता की जे की साईट ऑफ काय म्हणतात ॲब्झॉर्प्शन टू साईट ऑफ जे की बघा साईट ऑफ ॲक्शन जी असते ऑफ कोणती, तर ॲब्झॉर्प्शन,
ॲब्झॉर्प्शन जिथून केलं आहे म्हणजे लीफमधून जे ॲब्झॉर्ब केलं आणि ते काय होतं ट्रान्सलोकेट करून कुठे जातं साईट ऑफ ॲक्शन. साईट ऑफ ॲक्शन म्हणजे जिथे जे आहे डॅमेज कॉज करणार आहे. तर हे जे काही ट्रान्सपोर्ट करून घेऊन जातं याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. ते ट्रान्सलोकेशन करण्यासाठी काय आहे झायलम आहे किंवा फ्लोएमचं ट्रान्सपोर्ट आहे. तर ते काय होतं ते रिड्यूस होऊन जातं आणि त्याच्यामुळे जे आहे कुठल्याही प्रकारे प्लांट जे आहे ते मरत नाही. त्यामुळे सिक्वेस्ट्रेशन और कंपार्टमेंटेशन. आता सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय की जे की हर्बिसाइड्स आपण स्प्रे करतो ते काय करतात ते ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि ॲट मेनी लोकेशन बिफोर इट रिचेस द साईट ऑफ ॲक्शन. जसं की व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होऊन जाणार किंवा आता हे बघा इथे दाखवलं आहे त्यांनी की जे की वरून तुम्ही स्प्रे केलं हर्बिसाइड तर ते हर्बिसाइडचं मॉलिक्यूल काय झालं साईट ऑफ ॲक्शनला जाण्याच्या ऐवजी हे काय झालं व्हॅक्युअलमध्ये जाऊन स्टोअर झालं. कुठं झालं व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होऊन गेलं. व्हॅक्युअलमध्ये स्टोअर झालं त्याच्यामुळे समजा न्यूक्लियसला जाऊन जर का ते अफेक्ट करणार असेल तर न्यूक्लियस काय झाला प्रोटेक्टेड झाला. व्हॅक्युअलने काय केलं एक प्रकारे जे की टॉक्सिक केमिकल होतं ते पुढे जाऊच दिलं नाही. सो स्टोरिंग ॲक्युमुलेशन ऑफ हर्बिसाइड्स इन सेल व्हॅक्युअल्स cells or tissues far away from the site of action it prevents it reaching from the site to action. आणि साईट ऑफ ॲक्शन पर्यंत जर का ते पोहोचलं नाही तर कुठल्याही प्रकारे प्लांट किल होऊ शकत नाही. तर मेटाबॉलिक डिटॉक्सिफिकेशन. ओके इथे काय होतं बघा रॅपिड डिग्रेडेशन ऑफ हर्बिसाइड होईल इंटू नॉन टॉक्सिक और लेस टॉक्सिक फॉर्म इन द वीड स्पीसीज ड्यू टू ॲक्टिव्हेशन ऑफ सर्टन एन्झाईम्स. तर आयसोप्रोड्युरॉनमध्ये जर आपण बघितलं जे की रेजिस्टंट झालेले आहे फॅलॅरिस मायनर त्याला रेजिस्टंट झालं. तर फॅलॅरिस मायनरमध्ये काय झालं की रॅपिड डिग्रेडेशन त्याला करायला लागलं आयसोप्रोट्युरॉनला. बघा इथं सायटोक्रोम P450 मोनोऑक्सिनेज नावाचं जे की एन्झाईम आहे हे काय एन्झाईम आहे याचं प्रोडक्शन चांगल्या प्रमाणावर व्हायला लागलं प्लांटमध्ये फॅलॅरिस मायनरमध्ये. त्याच्यामुळे आयसोप्रोट्युरॉननी जे की किल व्हायचं फॅलॅरिस मायनर ते आता होत नाही. अल्टर्ड साईट ऑफ ॲक्शन असू शकते. ठीक आहे की जसं आपण म्हणलं लॉकची जर का त्या ठिकाणी छिद्राची साईज जर का चेंज होऊन गेली तर त्याच्यामध्ये जी चावी आहे ती फिट होईल का नाही होणार. तर त्याच्यामुळे अल्टर्ड साईट ऑफ ॲक्शन ते आपल्याला होताना दिसेल. देन साईट ऑफ ॲक्शन ओव्हर प्रोडक्शन होऊ शकतं की सपोज हर्बिसाइडला जे की टार्गेट साईट आहे ती जर का खूप जास्त प्रोड्यूस झाली. ठीक आहे ओव्हर प्रोडक्शनमुळे काय होतं मग त्याला जे की मॉलिक्यूल लागणार ते कमी पडतील. त्याच्यामुळे पण काय होईल प्लांट काहीशा प्रमाणात इनिबिट होईल पण पूर्णपणे जे आहे ते किल होणार नाही. सो ही पण एक त्याची प्लांटमध्ये स्ट्रॅटर्जी असते की साईट ऑफ ॲक्शनचं ओव्हर प्रोडक्शन करणे. आता हर्बिसाइड रेजिस्टन्सच्या विरोधात मग फार्मर्सने काय केलं पाहिजे तर आपल्याला त्या ठिकाणी फार्मर्समध्ये अवेअरनेस ट्रेनिंग्ज आणि त्यांचं पार्टिसिपेटरी अप्रोच डेव्हलप करावी लागेल की तुम्ही वेगवेगळे हर्बिसाइड्स यूज करत चला एकच कंटिन्युअस यूज नका करू. ठीक आहे अबॅन्डनमेंट ऑफ हर्बिसाइड टू विच वीड्स आर शोईंग रेजिस्टन्स. ज्या वीडलासाठी आता जर का दिसलं की एखादं हर्बिसाइड रेजिस्टन्स झालं आहे तर असं हर्बिसाइड जे आहे ते मार्केटमध्ये यूज द्यायचं नाही. ठीक आहे काही वर्षासाठी 10 वर्ष 5 वर्षासाठी हे जे हर्बिसाइड आहे हे काय करायचं बंद करायचं. कारण की हे बंद केल्यावरती काय होतं रिव्हर्स रेजिस्टन्स डेव्हलप होईल. बरोबर आहे काय आत्ताच मागे आपण बघितलं रिव्हर्स रेजिस्टन्स म्हणजे काय की आपण ते हर्बिसाइड वापरणं थांबवलं तर 5-10 वर्षानंतर पुन्हा काय होईल ते जे की वीड्स डेव्हलप झाले होते रेजिस्टंट ते वापस ससेप्टेबल होऊन जातात राईट. त्यामुळे आपण मग 10-15 वर्षानंतर वापस ते हर्बिसाइड यूज करू शकतो. त्यामुळे वेळोवेळी जे आहे मॉनिटरिंग करायची की कोणतं वीड जे आहे ते डेव्हलप करतं आहे रेजिस्टन्स आणि त्याच्या विरोधात प्रत्येक जे आहे स्पेसिफिकली स्ट्रॅटर्जी डेव्हलप करावी लागेल. सो स्टॉपिंग ऑर द सेल ऑफ परचेज ऑर एक्सचेंज ऑफ क्रॉप सीड फ्रॉम एरिया अंडर रेजिस्टन्स टू द अदर एरियाज. नंतर मेकॅनिकल आणि मॅन्युअल अप्रोचेस फॉलो करावे लागतील जसं की टिलेज प्रॅक्टिसेस. ठीक आहे त्याच्यानंतर सॉईल सोलरायझेशन असेल मॅन्युअली वीडिंग करणं असेल तर हे पण आपल्याला वेळोवेळी इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट अप्रोचेसमध्ये आपल्याला फॉलो करावं लागेल. कल्चरल अप्रोचेस बघा की एक प्रकारे कॉम्पिटेटिव्ह आणि हाय इल्डिंग व्हरायटीज वापरायच्या. प्युअर अँड सर्टिफाईड सीड असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टेल सीड बेड. ओके स्टेल सीड बेडची जी आहे ती टेक्निक आपण यूज करू शकतो. क्लोजर रो स्पेसिंगचा आपण वापर करायचा. आता क्लोज जर का रो स्पेसिंग असेल क्रॉपमध्ये तर नॅचरली काय होईल वीड ग्रो करण्यासाठी जी आहे ती स्पेस मिळणार नाही. ठीक आहे वीड ग्रो करण्यासाठी स्पेस मिळणार नाही त्यामुळे वीडवर कंट्रोल मिळेल. देन वी हॅव द क्रॉप रोटेशन. वेळोवेळी आपण जर का मोनोकल्चर अवॉइड करून वेगवेगळे क्रॉप डायव्हर्सिफाय करत राहिलो तर त्याच्यामध्ये येणारे जे की वीड्स ठीक आहे तर ते कंटिन्युअसली जे आहे रेजिस्टन्स डेव्हलप करू नाही शकणार. मॉडिफाईंग द टाईम ऑफ प्लांटिंग ते चेंज करू शकतो. ऑप्टिमम सीड रेट फॉलो करू शकतो आपण. त्यानंतर बघा इथे अल्टरनेट जे आहे आपण हर्बिसाइडचा वापर करणे. ठीक आहे बदलून आपण हर्बिसाइड वापरायचा. इमिडिएटली आफ्टर डिटेक्टिंग द हर्बिसाइड रेजिस्टन्स द यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर हर्बिसाइड जे आहे त्याला स्टॉप करणं अपेक्षित आहे.
बघा आयसोप्रोट्युरॉनला रेजिस्टंट झालेलं जे की फॅलॅरिस मायनर होतं, इट हॅज बीन इफेक्टिव्हली कंट्रोल्ड. ठीक आहे, तर ते रेजिस्टन्स कसा कंट्रोल केला, तर आपण काय केलं, लगेच आयसोप्रोट्युरॉन वापरणं बंद केलं आणि आपण काय केलं, पेंडिमिथॅलिन, क्लोडिनोफॉप आहे, त्यानंतर सल्फोसल्फ्युरॉन आहे, हे दुसरे विडीसाईड आपण वापरायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आयसोप्रोट्युरॉनच्या विरोधात जे रेजिस्टन्स डेव्हलप झालं होतं ते नंतर हळूहळू कमी करण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. देन हर्बिसाइड्स, मिक्सचर्स आणि रोटेशनचा आपण वापर करावा. स्प्रेइंग इक्विपमेंट आणि टेक्निक जे आहे ती प्रॉपर असणं अपेक्षित आहे. त्यानंतर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे असतात, जसं की बघा समरची डीप फ्लोईंग करणं अपेक्षित आहे, राईट. त्याच्यामुळे काय होतं, जे की सीड्स असतात वीडच्या, जे की आपल्या सॉईलवर पडलेले असतात, त्या काय होतात, एक प्रकारे त्याला आपण डिॲक्टिवेट करण्याचं काम करतो. स्टेल सीड बेड टेक्निकचा आपण वापर करू शकतो. यूज ऑफ वीड फ्री सीड आहे फॉर सोईंग आणि पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड्स जे असतात त्याचा आपण यूज करू शकतो अगेन्स्ट दी फॅलॅरिस मायनर. आता स्टेल सीड बेड म्हणजे माहिती आहे तुम्हाला की काय करतात, एक शेत आहे समजा आपलं, ठीक आहे. आता या शेतावरती आपल्याला माहिती आहे आपण नांगरलं, आपण काय केलं, सीडबेड तयार केला आणि सीडबेड तयार केलं की आपण सोईंग करतो आणि लगेच काय होतं की पाणी वगैरे त्याला मिळालं की नॅचरली काय होतं, वीड पण फटाफट उगायला सुरुवात करतं, बरोबर आहे. म्हणजे जे आपलं क्रॉपचं जर्मिनेशन होण्याच्या अगोदरच काय करतं, वीड जर्मिनेट होऊन ग्रो करायला सुरुवात करतं. तर अशा वेळेला काय करायचं आपण की स्टेल सीडबेड, स्टेल म्हणजे काय, स्टेल म्हणजे खोटं, ठीक आहे. स्टेलचा अर्थ काय आहे, खोटं. स्टेल म्हणजे काय, स्युडो किंवा फॉल्स सीडबेड तयार करायचं. म्हणजे काय की खरीपमध्ये समजा तुम्ही काय केलं, जून महिन्यामध्ये तुमचं शेत तयार केलं, फक्त नांगरून त्याला व्यवस्थित एक रोटावेटर मारला आणि जमीन प्लेन करून ठेवली. काय झालं, मग ढगा आले, पाऊस पडला, ठीक आहे. पहिला पाऊस पडला, सपोज 10 जूनला तुमचा एक पाऊस पडला, ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही काय करायचं, सोईंग करायचंच नाही, ठीक आहे, सोईंग करायचं नाही. 10 जूनला पाऊस पडला की नॅचरली 3-4 दिवसामध्ये काय होईल, तुमच्या शेतावरती बारीक बारीक गवत थोडंसं उगायला सुरुवात होतं. 3-4 दिवसातच त्याच्या ज्या सीड्स आहेत त्या जर्मिनेट व्हायला सुरुवात करतात. असं दिसलं की तुम्ही लगेच काय करायचं, त्याच्यावर पुन्हा एकदा ट्रॅक्टर हे करून घ्यायचं, काय मारून घ्यायचं. रोटावेटर तुम्ही जर त्याच्यावर मारला की नॅचरली काय होतं, ते जे की जर्मिनेटिंग सीड्स असतात ते काय होतं, जर्मिनेट झाल्या त्याचे जे की लहान लहान प्लांट्स असतात ते आपण लगेच किल करतो आणि पुन्हा लगेच आपण 20 जूनला काय करायचं, मग आपण सोईंग करायची. त्याच्यामुळे काय झालं, सॉईलचा जो की टॉप लेअर होता त्याच्यामध्ये जे की वीडचे सीड्स होते, ओके, वीड सीड्स होते, तर ते काय झाले, ते पूर्णपणे जर्मिनेट झाले आणि ते जर्मिनेट झाल्यामुळे आपण त्यांना काय केलं, किल केलं आणि त्याच्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वीड्सवरती कंट्रोल मिळवता येतो कमी खर्चामध्ये. तर ती आहे स्टेल सीडबेड टेक्निक. आता हे जे काही स्टेल सीडबेड टेक्निक आहे ही महत्त्वाची आहे, पण याच्यामध्ये आपलं जवळपास 10 ते 15 दिवस जे आहेत आपलं जे की नॉर्मल क्रॉप लागवड जी असते ती आपली थोडीशी डिले होते, ठीक आहे. त्यामुळे स्टेल सीडबेड टेक्निक त्यावेळेसच वापरायची ज्यावेळेस तुमच्याकडे खूप जास्त वीडचा प्रॉब्लेम झालेला असेल त्याच वेळेला. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर दिस वीड कोर्स, ठीक आहे. त्यामुळे महत्त्वाचं मी तुम्हाला एक थोडंसं हायलाईट करून सांगतो, वीडच्या सिलेबसमधनं काय तुमच्या एक्झामला अपेक्षित असतं, येऊ शकतं एक्झामला. सगळ्यात पहिले वीडचे नेम्स, ठीक आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारे आपण काय ना हलगर्जीपणा करायचा नाही, ठीक आहे. वीडचे नेम कसे, सायंटिफिक नेम, त्याची फॅमिली कोणती आहे, फेमस वीडची, ठीक आहे. आपण स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये फक्त फेमस 30-40 आपण वीड बघितले, तेवढ्यांचंच लक्षात ठेवलं तरी खूप झालं, ठीक आहे. तेवढ्यावरच तुम्ही टोटली त्याचे मार्क्स जे आहेत ते हक्काचे मार्क्स गेन करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं काही ठरलेल्या वीडचं काही स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे असतील, ठीक आहे. जसं की जो की आपला हरियाली आहे, ठीक आहे, सायनाडॉन डॅक्टिलॉन आहे, तो कुठे वापरतात, तर तो गणपतीला त्या ठिकाणी आपण दुर्वा म्हणून वापरतो, असं त्याचं स्पेशल कॅरेक्टर आहे. किंवा त्याचं अगरबत्ती मेकिंगमध्ये पण आपण लवाळा वगैरे याचा वापर करतो किंवा त्या ठिकाणी बाकीचे पण वीड्स आहेत त्यांचा यूज केला जातो. त्यानंतर ल्युकस ॲस्पेरा आहे, तो स्नेक बाईटच्या विरोधात यूज केला जातं. तर असे जे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काही फेमसवाले ते तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. जे आपण लेक्चर्समध्ये घेतले त्याचे तुम्ही रनिंग नोट्स जर घेतले असतील तर तुम्ही वीडमध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही 10,000 क्वेश्चन तुम्हाला वीडमधनं आले, कमीत कमी तुम्ही 9 क्वेश्चन तर कसे तुमचे राईट येतील, ठीक आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 2 नंबरला वीडच्या नेम्समध्ये त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे पॅरासायटिक वीड्स. पॅरासायटिक आणि ॲक्वॅटिक जे की वीड्स असतील, ओके, पॅरासायटिक आणि ॲक्वॅटिक वीड्सवरती क्वेश्चन्स हमखास येतात, ओके, हमखास याच्यावरती फिक्स हे याचे क्वेश्चन्स असतात, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तिसरा याच्यामध्ये आपला पहिला, दुसरा, तिसरा, ठीक आहे. तिसरा प्रकार बघा की जे की मोड ऑफ ॲक्शन आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये बघा की मोड ऑफ ॲक्शनचे काही एक्झाम्पल्स येऊ शकतात की पर्टिक्युलर समजा काय म्हणतात आपण केमिकल ग्रुप आहे, ठीक आहे, केमिकल ग्रुप आहे
तो कोणत्या केमिकल ग्रुपमध्ये बिलॉंग करतो, एखादा हर्बिसाईड त्याचं नाव येऊ शकतं किंवा त्याचं ट्रेड नेमशी तुम्हाला मॅचिंग येऊ शकते. ठीक आहे, पर्टिक्युलर किंवा ग्लायफोसेटचं ट्रेड नेम काय आहे. ओके, तर असे जे आहेत तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. त्यानंतर समजा असंही येऊ शकतं की पर्टिक्युलर आता मेज क्रॉप आहे, तर मेज क्रॉपमध्ये कुठलं हर्बिसाईड वापरता प्री इमर्जनसाठी, तर व्हेरी फेमस तुम्हाला नाव माहिती पाहिजे, ॲट्राझिन आहे, सिमाझिन आहे. ओके, तर हे जे फेमस नेम्स आहे हे माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आत्ता आपण बघितलं की हर्बिसाईड रेझिस्टन्स, जो आत्ता आज टॉपिक बघितला आपण, हर्बिसाईड रेझिस्टन्स, याच्यामधले काही फेमस गोष्टी येऊ शकतात. ठीक आहे, की जसं की लोलियम रिजिडमचं मी तुम्हाला स्टार्टिंगला एक्झाम्पल सांगितलं, राईट, किंवा सेनेकिओ वल्गॅरिसचं सांगितलं. तर तसे जे एक्झाम्पल्स आहेत काही स्पेसिफिक, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. किंवा मग काही ठरलेले की फादर ऑफ जे काही नोझल आहे, हार्ट ऑफ स्प्रेयर कोणता आहे, तर दॅट इज नोझल आहे. तर तसे असतील, किंवा फादर ऑफ टिलेज वगैरे, किंवा असं जे काही आहे, वीड सायन्सचं कोण आहे फादर. तर हे असे क्वेश्चन्स याच्यामधनं येणं अपेक्षित आहे. अँड दॅट इज ऑल अबाउट द वीड सायन्स. ठीक आहे, याच्यावरती पलीकडे खूप काही तुम्हाला खूप डीपमध्ये येणार नाही. येस, जर का तुम्ही JRFची तयारी करणार असाल ॲग्रॉनॉमीमध्ये, तर तुम्हाला डीप क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. पण जर का तुम्ही फक्त CT पर्पजसाठी तयारी करताय, तर चिल मोडमध्ये राहा, खूप जास्त अवघड काही येत नाही, फक्त तयारी करत राहा. तुम्ही जे काही टेस्ट सिरीज आहे, ओके, टेस्ट सिरीज जे आहे तुम्ही वेळोवेळी अटेम्प्ट करत राहा, ते खूप जास्त अपेक्षित आहे. कारण की टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला अंदाज येतो की ह्या सिलेबसमधनं, ह्या पर्टिक्युलर पोर्शनमधनं कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात, आणि जे काही क्वेश्चन्स येत आहेत, ठीक आहे, तुम्ही एखादी पर्टिक्युलर जर का टेस्ट अटेम्प्ट केली, ठीक आहे, एक टेस्ट तुम्ही अटेम्प्ट केली 100 मार्कापैकी, ठीक आहे, 100 पैकी तुम्हाला 40च मार्क पडले. ओके, 100 पैकी 40च मार्क पडले. चिल राहा, जास्त लोड घ्यायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्कोअर वाढवायचा आहे, आपल्याला फायनल एक्झामच्या पहिले स्कोअर वाढवायचा आहे. तर काय करायचं, हे जे 40 मार्कच तुम्हाला पडले 100 पैकी, ती टेस्ट जायची, पुन्हा एकदा ओपन करायची. त्याच्यामध्ये जे की 60 क्वेश्चन्स तुमचे चुकले आहेत, बरोबर आहे, 100 पैकी 40 बरोबर आले, 60 तुमचे काय झाले, रॉंग झाले. जे रॉंग क्वेश्चन्स तुमचे झाले आहेत ना, त्या क्वेश्चन्सला जाऊन काय करायचं, पुन्हा एकदा रीड करायचा तो क्वेश्चन. ठीक आहे, तो MCQ काय करायचा, रीड करायचा, त्याचा राईट आन्सर काय आहे ते तिथेच वाचायचं. ठीक आहे, वाचायचं आणि तिथेच ते पाठ करून घ्यायचं, आणि त्याला तुमच्या नोट्समध्ये जर लिहिलेलं नसेल तर त्याला नोट पण करून घ्यायचं. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने जे आहेत तुम्ही हे 60 MCQ ह्यावेळेस जर का समजा जे चुकलेले आहेत ते तुम्ही वाचले बरोबर, त्याचं लक्षात ठेवलं, पुढच्या वेळेस तुम्ही जर ती टेस्ट दिली, ठीक आहे, दुसरी टेस्ट जर तुम्ही दिली, त्याच्यामध्ये तेच क्वेश्चन जे आहे ना, त्याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन तरी फ्रिक्वेंटली रिपीट होतात, आणि त्यावेळेला तुमचा तो जो राईट आन्सर तुम्हाला लक्षात राहतो, तुम्ही त्याचं राईट आन्सर टिक करता, आणि तुमचा स्कोअर जो आहे, हे जे तुम्हाला 40-100 पैकी पडतात ना, तर याच्यामध्ये मग तो हळूहळू तुमचा 50 होईल, तुमचा 60 होईल, 80 होईल, असा तुमचा स्कोअर फायनल एक्झामपर्यंत वाढत जाईल. भलेही तुमच्याकडनं सगळे लेक्चर्स पाहणं नाही झाले ते, किंवा तुमच्याकडनं सगळ्या नोट्स तुमच्याकडनं रीडिंग नाही झाल्या तरीसुद्धा चालेल, पण तुम्ही टेस्ट देणं खूप जास्त गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. थँक्यू, बाय. कोणाला काही अडचण असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चलो, बाय बाय.